आणि मॅक्सिमम रोग आजकाल औषधं कमी आहेत म्हणून रोग नाही आहेत सर, आपल्या सवयी खराब आहेत म्हणून रोग आहेत. सगळ्यात जास्त भारतामध्ये किंवा जगामध्ये विकणारी गोळी कुठली असेल तर कॉन्स्टिपेशनची असेल. त्यामुळे पाईल्सची डॉक्टरांचा सगळ्यात जास्त चांगलं चाललेलं आहे, कारण का कॉन्स्टिपेशन झालं की पाईल्स येणारच आहे तुम्हाला. कॉन्स्टिपेशन झालं की तुम्हाला सगळे रोग बाकीचे येणार आहेत. आजाराची मूळ सुरुवात ही कुठून होते? कारण पोटापासून सगळे रोग आहेत. कारण आपण बघतोय रात्री 2 वाजता हिरो आपला कुठला तरी खातोय, कुठली हिरोईन किंवा कुठल्या एक अमुक गोष्टी करतायत, आपण ते फॉलो करतोय ब्लाइंडली. ते फॉलो केल्यावरती आपल्यामध्ये काय चेंज येत आहे त्याला आपण रोग म्हणतोय आणि रोग काढण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातोय. पण आपण सवयी बदलत नाही आपल्या. आजकाल आहे ना असं बघितलं जातं की आपले जे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा यांचे गुडघ्यांचे त्रास वाढत चालले, खूप ऑपरेशन्स होत आहेत सर. याला तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? तर जे कोणी पाठीचा त्रासासाठी येतं, माझा पहिला प्रश्न असतो की तुमचा पोटाचा त्रास आहे का? सेम डायबिटीज बरोबरच त्याचा भाऊ जो आहे तो हाय बीपी आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. सूर्यामध्ये दररोज तुम्ही 10 मिनिटं तरी बसलंच पाहिजे. आहार कसा हवा सर? ताटामध्ये काय काय असं? आपल्याकडे ही प्रथा आहे उपवासाची, पण आपण ती सोडलेली आहे. उपवास, देवाजवळ बसणे म्हणजे उपवास किंवा चांगलं विचार करणे हा उपवास. साऊथ इंडियन हे चांगलं आहे का सर? फूड नाश्ता जर करायचा असेल आपल्याला तर? पण सर किती खाणार आहे तुम्हाला नंतर लूज गोष्टी लागतील त्याचं काय? हो बरोबर आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड कुणाला काय गरजेचं आहे. सर तुम्ही सांगितलं की जिभेपासून पोटापर्यंत जे काही आजार असतात पोटावर खूप फोकस केलंय, बरोबर, की तुमच्या पोटापासून आजार निर्माण होतात. तर ते आजार कसा तो संबंध आहे सर, तर त्याबद्दल सांग. तुमचा रोग काय आहे, त्या रोगाला मी बरं कसं करू शकतो, तुम्हाला ती मदत कशी करू शकतो, हा माझा फोकस आहे. सर ॲक्युपंक्चर थ्रू असे कोणते 5 आजार सांगाल तुम्ही जे सरप्राइझिंगली त्याच्यावर क्युअर झाले ते डिसीज? स्ट्रेस सर आजकाल प्रत्येकाला आहे. कुणाचं प्रमाण 1% आहे, कुणाचं 40 आहे, कुणाचं 70 आहे. ते तुमच्या बॉडीला कसं डॅमेज करते? सर 5 अशा हॅबिट सांगा की ज्या फॉलो केल्यानंतर कोणताच डिसीज होणार नाही. दॅट इज द रिक्वेस्ट माझी असणार आहे ह्या पॉडकास्टद्वारे, की लोकांना कळलं पाहिजे तुमच्या आत काय आहे. ते जर मॅनेज केलं तर आपले भरपूर 70 ते 80% रोग तिथेच उरून जातील. मॉडर्न मेडिसिन उपयोगी आहे, पण तुमच्या सवयीमुळे जो रोग झालेला आहे त्याला तुम्ही मॅनेज करा. तुम्हाला 6 तास 7 तास 8 तास झोप आहे ती घ्या, कारण झोपेसारखं रेज्युमिनेटर नाहीये, झोपेसारखं औषध नाहीये. आयुष्यभर वाचतो की श्रीकृष्ण लोणी खायचं, म्हणजे आपण जर त्याला फॉलो करतोय मग खावा थोडंफार. तुम्ही ऍस्ट्रोलॉजीचा सहारा घेऊन एखाद्या व्यक्तीच्या मेडिकल हेल्थचं अनालिसिस करतात, म्हणजे सगळ्यात पहिले तर हे सांगा. तुझ्याकडं आणि मॅडम आहे त्यांचं युट्रस काढायचं सांगितलं होतं एका हॉस्पिटलला. युट्रस म्हणजे गर्भाशय. तर गर्भाशय त्यांना सांगितलं होतं की तुमचं ब्लिडिंग खूप आहे, काढावं लागेल तरच तुमचं ब्लिडिंग थांबेल, नाही तर आम्हाला काय सांगता येत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता 3 लाख रुपये आत्ता भरा. तर त्यांचा हे आणि नामांकित हॉस्पिटलचं बोलतोय मी. मग ह्या पेशंटला मला बरोबर तिथे पत्रिका यूज पडते. त्यांना सांगायला की बाबा तुम्ही हे मंत्र म्हणा, ही अंगठी घाला, हे कपडे घाला, हे कपडे घालू नका. त्या पद्धतीने जर केलं तर लोकांना फायदा होतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राज कुलकर्णी सर. सर नमस्ते. नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण भरपूर वेगवेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ॲस्ट्रोलॉजी येतं, काही मेडिकल सायन्सवर केले, काही रिअल इस्टेटवर केले, काही लिगल टर्म्सवर केले. आजचा आपला पॉडकास्ट आहे ना, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ॲस्ट्रोलॉजी अँड मेडिकल सायन्स. सरांचा जो अभ्यास आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या हेल्थबद्दल जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तरी त्याचं सोल्युशन सरांकडे आहे. कारण सर ॲस्ट्रोलॉजी थ्रू तुमच्या कुंडली बघून तुम्हाला काय प्रॉब्लेम असू शकतो ती गोष्ट चेक करतात, बट मेडिकल सायन्सचा वापर करून त्याला क्युअर करतात. मला तर खूप कमी माहिती या गोष्टींबद्दल, पण आपल्याला सरच अतिशय मस्त आणि एकदम चांगल्या पद्धतीने समजवणार आहे. तर सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्याच्या. थँक्यू सर. थँक्यू सर. काय हा कन्सेप्ट, म्हणजे मी फर्स्ट टाइम असं बघितलं की यू आर अ डॉक्टर, तुम्ही ॲस्ट्रोलॉजीचा सहारा घेऊन म्हणजे ॲस्ट्रोलॉजी थोडी मदत घेऊन मग तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मेडिकल हेल्थचं एक ॲनालिसिस करता. म्हणजे सगळ्यात पहिले तर हे सांगा सर. सर कसं होतं, खूप वेळा लोकांचे मानसिक प्रॉब्लेम खूप असतात. म्हणजे लोकांना समजा फर्टिलिटी, आपण एक उदाहरण घेऊया. फर्टिलिटीमध्ये आपण म्हणतो की गुरु बघा, गुरुचं स्थान बघा. तर अक्युपंक्चरमध्ये आम्ही हॉर्मोन्ससाठी एक लिव्हर मेरिडियन नावाचा एक प्रकार आहे. मेरिडियनचं नाव आहे लिव्हर मेरिडियन. ओके. त्या मेरिडियन म्हणजे साधारणपणे जसे नाडी विज्ञान म्हणतो, म्हणजे फ्लो ऑफ एनर्जी, त्याची ती लिव्हर मेरिडियन हे नाव एक आहे. तर त्या मेरिडियनचा गुरु किंवा त्या मेरिडियन की पाळणूक करणारा म्हणजे ज्युपिटर, गुरुग्रह. म्हणजे हे जर तुम्ही सायन्स वापरलं तर सगळे ग्रह तुमच्या शरीरामध्येच आहेत. म्हणजे पिंडे ते ब्रह्मांडे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळे नवग्रह पण आहेत, सगळे देव आहेत, सगळ्याच गोष्टी आपल्या ह्याच्याकडे बरोबर शरीरामध्ये आहेत. तुमची वृत्ती कशी आहे तसं तुम्ही दानव बनता किंवा असुर बनता. म्हणजे तुम्ही सुरात नाही म्हणजे तुम्ही असुर आहात. बरोबर आहे. म्हणजे आपण एक प्रॅक्टिकली विचार लागला तर तुम्ही सुरात असलात तर खूप तुम्ही देव आहात, सुरात नसलात तर तुम्ही असुर आहात. त्यामुळे असुरी वृत्ती होते.
तसंच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर बॉडीमध्ये चेंजेस आणले पाहिजेत. तर त्या बॉडीला चेंज करण्यासाठी तुम्ही मेडिकल सायन्सचा उपयोग करा. सो वी आर नॉट युझिंग ॲस्ट्रॉलॉजी पुअर समवन. नाही, मी तुमचं भविष्य सांगण्यासाठी मी यूज करत नाहीये. तुमचा रोग काय आहे, त्या रोगाला मी बरं कसं करू शकतो, तुम्हाला ती मदत कशी करू शकतो, हा माझा फोकस आहे. ओके. तर फर्टिलिटीसाठी किंवा मानसिक रोगांसाठी, बायपोलर किंवा ADHD साठी, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्ससाठी, बॅक पेनसाठी, सो किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठी म्हणजे पोटाच्या रोगांसाठी, झोपेसाठी, तर वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यावरती आपल्याला फोकस केल्यावरती तुम्ही समजू शकता की ह्या पर्सनला हा त्रास आहे. समजा कुणी येत आहे की 10 वर्षापासून मायग्रेन आहे किंवा तुमच्या हॉर्मोनचा इश्यू आहे, तर लक्षात येतं ओके आपण एक प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो की तुम्ही ही एक्सरसाइज करा, अक्युपंक्चर करा. पण नंतर मला लक्षात आलं की ह्यांचा प्रॉब्लेम हा मूळ वेगळा आहे. तुम्ही सहज विचारलं तुमची पत्रिका देऊ शकाल का किंवा तुमचं टायमिंग देऊ शकाल का मला, तर लक्षात आलं की शी वॉज गोईंग थ्रू डिवोर्स प्रोसेस. हो. त्यामुळे मग तो तुम्ही कितीही ट्रीटमेंट दिली तर त्याच्या मागचा मनाचा जो प्रॉब्लेम आहे तो तिने सांगितलेला नव्हता मला. मग ज्या वेळा मी हे विचारलं की हा तुमचा प्रॉब्लेम आहे का आत्ता, तर तुम्हाला कसं कळलं, म्हणलं अरे तुमची पत्रिकामध्ये असं आहे की असं कदाचित होऊ शकतं. बिकॉज मी तुमचं भविष्य सांगत नाही, मी फक्त विचारतोय प्रेझेंटमध्ये काय चाललंय. बरोबर. सो अँड बिलीव्ह इट ऑर नॉट, शी इज फाईन. म्हणजे शी कुड नॉट ओनली तुमचं डिवोर्स वाचलं, त्यांच्या मेंटल हेल्थमध्ये फरक पडला. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही कसं सहयोग करता किंवा तुम्ही एकमेकांशी कसं समन्वयानं वागता, कम्युनिकेशन चांगलं होतं, ह्याच्यावर तुमचं रिलेशनशिप अवलंबून आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं रिलेशनशिप तुमची स्वतःबरोबर चांगलं करणं हे हेल्थ आहे. तर आमचं फक्त हिलिंग किंवा तुमचा रोग बरं करणं नाहीये, तुमची स्वतःबरोबरची जी कम्युनिकेशन आहे, स्वतःला ओळखणे जी आहे, ह्याला मदत करता येईल का, तर निसर्गोपचार, अक्युपंक्चर, आहारशास्त्र, फंक्शनल मेडिसिन ह्या गोष्टीला मदत करतं. ओके. आणि त्याबरोबर त्याच्यात थोडंसं मिठासारखं ॲस्ट्रॉलॉजी यूज करतोय. थोडंसं छान समजवलं सर तुम्ही. म्हणजे हा विषय लोकांना समजायलाही कठीण होता, पण तुम्ही तो खूप चांगल्या पद्धतीने समजवला. जसं तुम्ही बोलले की आपण आपल्या मनाशी बोलतो आणि तुमचं तुमच्या स्वतःच्या मनासोबतचं जे रिलेशन आहे ते जर चांगलं असेल तर तुमची हेल्थ चांगली असते. बरोबर. एक्झॅक्टली. सर याच्यामध्ये मला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय वाटते ना, की आजाराची जी मूळ सुरुवात आहे सर, तर तुम्ही आजपर्यंत खूप सारे पेशंट बघितले, हजारो पेशंट तुम्ही चेक केले असतील. आजाराची मूळ सुरुवात ही कुठून होते? आजाराची मूळ सुरुवात तुमच्या भावनापासून होते. काय काय वेळा तुम्हाला हर्ट झालेलं असतं, काय काय वेळा तुम्हाला राग आलेला असतो, तुम्ही व्यक्त करत नाहीये, काय काय वेळा तो चिंता असते. आपण म्हणतो ना चिंता चिता समान, ते हळूहळू व्हायला लागते. तुमच्या ती भावना, ती एनर्जीचा जो बॅलन्स आहे तो बिघडतो. तो एनर्जीचा बॅलन्स बिघडला की तुमच्या अणूमध्ये म्हणजे तुमच्या सेलमध्ये चेंजेस येतात. हो. आता सांगताय सायन्स की मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन म्हणतात आजकाल. तुम्ही ऐकलं असेल की फंक्शनल मेडिसिनमध्ये किंवा नॉर्मल पेपरमध्ये सुद्धा आजकाल येतं की तुमच्या सेलवरती आपल्याला काम करायचं आहे. आपलं नॅचरोपॅथी किंवा अक्युपंक्चर, योग हे तुमच्या अणुरेणूवरती फोकस करताय हे आधीपासून सांगतायत. आत्ता आपण त्याला सायंटिफिक ओळखतो म्हणून म्हणतोय की हा मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन. म्हणजे तुमच्या सेलमध्ये फरक आला त्या व्हायब्रेशनमुळे, तुमची भावना चुकीची झाली किंवा स्ट्रेसफुल झाली सिच्युएशन असेल आयुष्यामध्ये, ती चुकीची झाली, तुमच्या सेलमध्ये फरक आला, सेलमध्ये फरक आला, तुमच्या सिस्टममध्ये फरक आला, सिस्टममध्ये फरक आला, तुम्हाला रोग दिसला, तुम्हाला तो सिम्पटममध्ये तो आला. बरोबर. त्या रोगाला तुम्ही नाव दिलं XYZ, त्याच्यावर तुम्ही फोकस केलं, तात्पुरतं तुम्हाला बरं वाटलं, त्याला सिम्पटोमॅटिक रिलीफ म्हणतो. आता इमर्जन्सी केसेसमध्ये, ऑपरेशनल केसेसमध्ये त्या गोष्टी अत्यंत उपयोगी आहेत. पण ज्या गोष्टी क्रॉनिक झालेल्या आहेत, साधारणतः 3 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त आहेत, त्या गोष्टींसाठी काय करणार तुम्ही? त्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या भावनेपर्यंत पुन्हा जाऊन ती भावना करेक्ट करावी लागेल. ती फ्रिक्वेन्सी जी आहे रेडिओची ती करेक्ट करावी लागेल. ती करेक्ट झाली की तुमचं पुन्हा पेंडुलम लाईनमध्ये येतं. ओके. म्हणजे पेंडुलम इफेक्ट होतो की एक पेंडुलम ठीक केला की सगळ्या गोष्टी लाईनमध्ये येतात. मग तुम्ही तो पेंडुलम चांगला करा, ती फ्रिक्वेन्सी चांगली करा. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अवजार लागतात किंवा वेगवेगळी शस्त्र लागतात. तर आमची शस्त्र म्हणजे काय? अक्युपंक्चर, ओके, योग चिकित्सा, तुमचा श्वास ब्रेथवर्क, तुमची मंत्र चिकित्सा, नामस्मरण किंवा कुठलेही स्तोत्र, कुठल्याही देवाची, तर ती तुमच्या नैसर्गिकरित्या तुम्हाला कुठला देव आवडतो. काही लोकांना गणपती आवडेल, काही लोकांना काळभैरव आवडेल, काही लोकांना दत्त महाराज आवडतील, काही लोकांना स्वामी समर्थ. आज जशी स्वामी समर्थ जयंती प्रकट दिन. तर आजच्या दिवशी जर आपण चांगलं काही करतोय तर स्वामींचीच कृपा आहे की लोकांपर्यंत काही लहान लहान गोष्टी आमच्याकडनं होत आहे. बरोबर आहे. तर आपण त्या गोष्टी चांगल्या प्रकारे
सेट करायच्या. तर दिस इज वॉट अ स्मॉल प्रयत्न आमचा आहे की ही गोष्ट लोकांपर्यंत आमच्याकडनं पोचवावी. आपण म्हणतो ना सर की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी इमोशनल इम्बॅलन्स झाला किंवा त्याला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेली किंवा त्याला त्याचा डिवोर्स होतोय किंवा आई वडिलांसोबत पटत नाहीये, मित्रांसोबत भांडण झालं, कंपनीमधून काढून दिलं, इथं इफेक्ट कुठे होतोय या गोष्टींचा? त्याच्या डिरेक्टली इफेक्ट त्याच्या फायनान्सवर होत नाहीये किंवा त्याच्या हेल्थवर होत नाहीये. पहिला इफेक्ट होतो कुणाशी भांडण झाला मनावर होतो. बरोबर. जेव्हा तुमच्या मनावर इफेक्ट होतो मग म्हटलं जातं की अरे त्याच्या आयुष्यात तसं झालं आणि नंतर तो पूर्ण गळूनच गेला, सगळं आयुष्यच बर्बाद झालं त्याचं. बरोबर. पण तुम्ही जे सांगितलं ते इथे व्हॅलिड गोष्ट ठरते. बरोबर. की तिथं त्याचा प्रॉब्लेम झाला मनात, मग त्याचा तो प्रॉब्लेम होत जातो त्याच्या सेल्सवर, मग हेल्थवर, आणि मग हेल्थच नाही तर तुम्ही पैसे कसे कमवणार आहे? ऍब्सोल्युटली. ती पूर्ण सायकलच तुमची Cycle. हलत आहे. त्यासाठी मग सर तुम्ही सांगितलं की ॲक्युपंक्चर करू शकतात, तुमच्या ब्रिदिंगवर तुम्ही काम करू शकतात. बरोबर. मेंटल स्ट्रेस आहे त्याच्यासाठी अजून काही तुमच्याकडे गोष्टी असतात. तर त्याबद्दल सांगा सर की त्याला तुम्ही क्युअर कसं कराल? की एखादा व्यक्ती आहे की ज्याला खूप हर्ट झाला आयुष्यामध्ये, डिप्रेस्ड आहे, स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलगा असो, कोणी असो, तर अशा व्यक्तींना बरं करण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करता? सर माझ्याकडे आता एक केस आहे. एक लेडी आहे अराउंड 38-40च्या एजमध्ये, आणि त्या एका चांगल्या कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती, हुद्द्यावरती आहेत. जगभर फिरतात, एक वर्ल्ड ट्रॅव्हलर म्हणतात तसं त्या वर्ल्ड ट्रॉटिंग करतात. ग्लोब फिरलेले आहे, म्हणजे चांगले तिकीट्स आहेत, चांगल्या घरातल्या बरोबर आहे. पैसे असलेल्या व्यक्ती आहे. आता त्यांना गेली 5-6 वर्षे सर्वायकलचा प्रॉब्लेम आणि पाठीचा प्रॉब्लेम आहे. आता त्यांनी नामांकित डॉक्टर्स केलेले आहेत. आता त्यानंतर कुणी सांगितलं म्हणून त्या माझ्याकडे आल्या की अक्युपंक्चरनं हे करता येईल का. ओके. सो आम्ही एक 5-6 सिटिंग्स दिल्या, त्यांना बरं वाटतं. मग पुन्हा एक 3-4 दिवसांनी त्यांना तो प्रॉब्लेम पुन्हा जाणवतो. मग जसं आता आपण बोलतोय तसं मी म्हणलं, एक विचारतो तुम्हाला, म्हणलं चाइल्डहुड ट्रॉमा आहे का तुम्हाला? काही असं काही गोष्ट आहे का जी तुम्ही लपवून ठेवलेली आहे? तर म्हणे असं काही नाही आहे. आणि कसं होतं, मी काउन्सिलर नाही आहे, सायकॅट्रिस्ट नाही आहे. माझ्याकडे काय करायचं आहे की कमीत कमी वेळेमध्ये लोकांना जास्तीत जास्त इम्पॅक्ट द्यायचा आहे. त्या इम्पॅक्ट फॅक्टरवरती आमचं ट्रीटमेंट अवलंबून आहे. लोकांकडे एवढा आता वेळ नाही आहे. ऑलरेडी लोक 2-3 वर्ष सगळे ट्रीटमेंट करतायत आणि मग माझ्याकडे येत आहेत. मग ते मला मॅक्सिमम 6 ते 7 दिवसच देऊ शकतील. त्या 6 ते 7 दिवसामध्ये जर मी त्यांना रिझल्ट दिला तर ते ओके म्हणतील आणि कंटिन्यू करतील. बरोबर. म्हणजे तो इम्पॅक्ट फॅक्टर मला फास्ट करायचा आहे. म्हणजे T20 खेळल्यासारखं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मला फास्ट ऍक्शन करायचं, लगेच करायचं. मग ह्याच्यामध्ये ह्यांचं जर ट्रॉमा असेल तर मला त्यांची पत्रिका बघितल्यावर लक्षात येतं की हा हिडन ट्रॉमा आहे. तर मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं चाइल्डहुड अब्यूज आहे का तुम्हाला? तर मी म्हणजे खरं सांगतो, त्या रडायला लागल्या. म्हणे हो. तर काकांकडनं किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरकडनं हा अब्यूज झालेला होता. आता ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाही. त्या म्हणाल्या माझ्या आईला सांगितलं, तिने लक्ष दिलं नाही. वडिलांना सांगितलं, ते म्हणे भूल जाओ. तर हा गोष्ट त्यांना आयुष्यभर राहिली. म्हणजे वयाच्या 10-12व्या वर्षी किंवा 16व्या वर्षी झालेली गोष्ट आता 38व्या वर्षी सुद्धा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून आहे. त्या मन मोकळं करून रडल्या. आय कॅन टेल यू विदिन 12 सिटिंग्स त्यांची ट्रीटमेंट संपली, त्यांचे पेन गेलं, त्यांचे हॉर्मोन बॅलन्स आले. त्यांचा मेसेज आहे माझ्याकडे जे म्हणतात की माझे पिरियड्स नॉर्मली पेनफुल व्हायचे खूप, ओके, आता पेनफुल नाही होत आहे. हो. आता तुम्ही विचार करा की फक्त मी अक्युपंक्चर दिलेलं आहे, आय कुड अंडरस्टँड, आणि ह्याच्यामध्ये कुठलंही मोठं मी कुठलं काही प्रोडक्ट सेल केलेलं नाही आहे किंवा त्यांना कुठलं पॅकेज दिलेलं नाही आहे. मी सिम्पल गोष्ट केलेली आहे की मनाचा एवढा इम्पॅक्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आता ही लेडीजशी सांगितली मी. आता एक मेल आहे माझ्याकडे, तो रिअल एस्टेटमध्ये आहेत, अराउंड 27-20 आहे. ओके. अगेन बॅक पेन सिच्युएशन, लंबस स्पॉन्डिलोसिस आहे, सायटिका आहे, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आहे. आता ह्यांना त्यांचा परवा फोन होता मला की 400 किलोमीटर्स मी गाडी चालवली आहे, तुमच्याकडे 24 सिटिंग्स, आम्ही 2 महिने ट्रीटमेंट दिली होती अल्टरनेट डेज. की आमचा प्रोटोकॉल आहे की आम्ही अल्टरनेट डेज, आता विमाननगर आणि औंधमध्ये क्लिनिक्स आहेत बऱ्यामध्ये, तर आम्ही जे क्रॉनिक लोक येतात त्यांना आम्ही सांगतो की अल्टरनेट डेज तुम्ही या. ओके. 12 दिवस, तुम्हाला जर फरक पडला 6 दिवसामध्ये मग कंटिन्यू करा, 12 दिवस करा. आमची मॅक्सिमम ट्रीटमेंट 36 सिटिंगची असते. ओके. तर ह्या सरांचे 24 सिटिंग झाले आणि ही वॉज लाईक की मला बरं वाटतंय आणि मला आता हिमाचलला ड्राईव्ह करायचं, पुण्याहून हिमाचलपर्यंत. दॅट फेलो त्यांच्या मित्रांबरोबर, दोघंही मित्र गेलेत आता हिमाचलला. 50-50 ड्राईव्ह, म्हणजे सरांना 400 किलोमीटर त्या ह्यानं माझ्या पेशंटनं ड्राईव्ह केलेलं आहे. आणि ही इज हॅपी टू अपडेट मी की मला काही पेन झालेलं नाही. सो आणि त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना होता ईडी, जसं तुम्ही आत्ता म्हणाला की मुलगी सोडून गेली, आणि त्याचा इम्पॅक्ट असा होता की ही लॉस्ट हिज कॉन्फिडन्स. ओके.
तर त्यांना ईडीचा इश्यू झाला. ही फेल्ट की आता मी बोलूच शकणार नाही कोणाबरोबर, मला लग्नच करायचं आणि घरचे मुलगी बघतायत. आता तुम्ही विचार करा त्याचा काय संबंध आहे ईडीशी. म्हणजे हेल्दी पर्सन, सयाटिका आहे ठीक आहे, वी कॅन कोरिलेट. सयाटिका किंवा लंबस प्रॉब्लेम आहे तर आपण कोरिलेट करू शकतो की हा ईडीशी संबंधित असू शकतो, इरेक्टाईल डिस्फंक्शनशी. पण सायकोलॉजिकली सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे की तिची अँझायटी, तिचा प्रेशर कमी केलं तर तुम्हाला तिचा फरक जाणवतो. आता ही क्रॉनिक गोष्टी आहेत. इथे ऍस्ट्रोलॉजी आम्हाला मदत करते. साधारणतः आता थर्ड अशी सांगायची झाली केस तर माझ्याकडं आणि एक मॅडम आहे ज्यांचं युट्रस काढायचा सांगितलं होतं एका हॉस्पिटलनं. प्रचंड ब्लिडिंग. सर मराठीत जर म्हणजे हा शब्द काहींना गर्भपिशवी म्हणता येईल आपलं. हा, युटेरस म्हणजे गर्भाशय. गर्भाशय. तर गर्भाशय त्यांना सांगितलं होतं की तुमचं ब्लिडिंग खूप आहे आणि गर्भाशय तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही हे करा, काढावं लागेल आणि तरच तुमचं ब्लिडिंग थांबेल, नाही तर आम्हाला काय सांगता येत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता 3 लाख रुपये आत्ता भरा. तर त्यांचा हे आला आणि नामांकित हॉस्पिटलचं बोलतोय मी. तर त्यांचा आम्हाला कॉल आला मला की राज असं असं आहे, काही करता येईल का. तर मी म्हटलं मॅडम मला तुम्ही 7 days द्या, बघा काय फरक पडतोय. नाही झालं तर ऑपरेशन करा. आज डॉक्टर त्यांनी ते 7 दिवस देऊ शकतील का तुम्हाला. तर डॉक्टर वॉज काइंड विथ अस की ते म्हणाले ठीक आहे 7 days तुम्ही घ्या, बघा कसं होतं, नाहीतर अर्जन्सी आत्ता आहे. आणि आय एम हॅपी टू टेल की त्या मॅडम आत्ताही व्यवस्थित आहेत. त्यांची ऑपरेशन टळलं, काढावं लागलं नाही, त्याची युट्रस त्यांचं वाचलं. बरोबर. आणि दी आयडिया इज कुठलीही गोष्ट चुकीची नाहीये. म्हणजे त्या घटकेला ऑपरेशन करणं गरजेचं होतं, पण अक्युपंक्चरद्वारे, आहाराद्वारे, बायोकेमिक द्वारे, काही ब्रिदिंगद्वारे तुम्ही जर त्या गोष्टीला टाळू शकला, कमी करू शकला किंवा अवॉइड करू शकला तर काय वाईट आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही चुकीचं कोणीच नाहीये, चुकीचं नाहीच आहे. सायन्स आहे दोन्ही. सो मॉडर्न मेडिसिन जिथं गरजेचं आहेच. त्याबरोबरीनं जर तुम्ही हे सायन्स, जे ईस्टर्न सायन्स किंवा एन्शंट सायन्स म्हणतोय, ते जर यूज केलं तुम्ही तर काय वाईट आहे. सर ॲक्युपंक्चर जो आपण शब्द वापरतो, हा शब्द भरपूर लोकांना माहित नसेल, ऐकलेला प्रत्येकाने, बट ती प्रोसेस काय असते ॲक्युपंक्चरची, ती जर तुम्ही एक्सप्लेन केली तर आपल्या ऑडियन्सला खूप फायदा. अक्युपंक्चर हे साधारणतः हजारो वर्षापूर्वीचं सायन्स आहे, योगा बरोबरचं सायन्स आहे. ह्याच्यामध्ये कसं होतं की स्पेसिफिक पॉइंट्स आहेत ज्याला आपण मर्म पॉइंट्स म्हणतो. ओके. तसं बॉडीमध्ये एक विद्युत लहरी आहे ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो किंवा नाडी विज्ञान म्हणतो. तसंच चायनीज लोक ह्याला मेरिडियन्स म्हणतात, म्हणजे एक नदी म्हणतात. तर साधारणपणे 14 अशा नाड्या आहेत पूर्ण बॉडीमध्ये. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये साधारणतः 72,000 नाड्या आहेत, 72,000 नाड्या योगाच्या द्वारे. बरोबर. त्यातल्या 14, जसं आपण म्हणतो ना गंगा, यमुना, सरस्वती, की आपण नाकाचं श्वास घेतो, हठयोग म्हणतो. सॉरी मी नाही, बट यू आर डुईंग रेफरन्स मी मूव्ह नाही करते टॉपिक. नाही. तर आपल्याला नॉर्मली हठयोग आपण ऐकलेला आहे. हठयोग, ट म्हणजे सूर्य आणि चंद्र. ह्या सूर्य आणि चंद्राचा बॅलन्स म्हणजे हठयोग झाला. ओके. त्यालाच तुम्ही अर्धनारीश्वर म्हणता. शिव आणि पार्वतीचं जे फोटो आहे, बरोबर, तर 1 side इज मेल, 1 side इज फिमेल. हे तुमच्या बॉडीमध्ये आहे. बरोबर. त्याबरोबर तुम्ही एक शब्द ऐकला असेल, गंगा, यमुना, सरस्वती. ती आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये आहे. गंगा, यमुना आणि सुषुम्ना नाडी जी आपल्या स्पाईन मध्ये आहे, ती दिसत नाही. जसं आपण म्हणतो की सरस्वती नदी जमिनीच्या खाली दिसत नाही, तशी आपल्या शरीरामध्ये जी नाडी आहे त्याला आपण म्हणतो सरस्वती, ती आपल्या आत आहे. ओके. की त्याला आपण गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे आपण ह्याला पण गंगा, यमुना, सरस्वती म्हणतो. म्हणजे राईट, लेफ्ट आणि जी सुषुम्ना नाडी आहे. तर ह्या बेसिक गोष्टी कशा आपण मानतो योगामध्ये, बरोबर, तसंच चायनीज लोकांचं पण मेरिडियन सांगण्याची एक पद्धत आहे. ह्याला ते म्हणतात की रेन मेरिडियन आणि डू मेरिडियन. ओके. मग त्या 2 मेरिडियन्समध्ये जेव्हा समन्वय साधतं, सेम सन आणि मूनच्या दृष्टीनं, तिथं तुम्ही त्या एनर्जीला बॅलन्स करताय. ओके. अक्युपंक्चर त्या नाड्यांमध्ये, त्या 14 नाड्यांमध्ये, 72,000 मधल्या मेन मूळ 14 नाड्या, बरोबर, त्या 14 नाड्याला बॅलन्स करण्याचा खेळ जो आहे हा अक्युपंक्चर आहे. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही सेम फायर अँड आईसच करताय, म्हणजे हीट आणि कोल्ड ह्याला बॅलन्स करताय. ओके. जसं आपण म्हणतो वात, पित्त, कफ, तसं ह्यांच्याकडे 5 तत्व आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कसं आपण म्हणतो, सेम तत्व आहेत. ओके. त्या तत्वांना बॅलन्स करणं आपलं काम आहे. तर अक्युपंक्चरमध्ये आम्ही जे निडल्स पुश करतो, तर समजा आता तुम्ही विचार करा, रस्ता आहे, रस्त्यामध्ये आपल्याला तुमचे ड्रेनेज सिस्टम्स आहे, ड्रेनेज सिस्टमचे तुम्हाला झाकून दिसतं वरती. बरोबर आहे. कुठेही पाईपलाईन अडकली तर गव्हर्नमेंटचा माणूस येतो, म्युन्सिपालिटी ओपन करतो,
पुश करतो त्यांची मुठ्ठ दांडकं बरोबर. आणि वॉटर फ्लोज. करेक्ट. सेम कन्सेप्ट आपल्याकडे आहे की तुमच्या नाडीमध्ये जर बिघाड आला, कुठेतरी अवरोध आला, बॅलन्स झाला, कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आलं, ऑब्स्टॅकल. त्याला फक्त त्या ऑब्स्टॅकलला काढण्याचं काम आणि ते एनर्जी फ्लो करणं, बॅलन्स करण्याचं काम अक्युपंक्चर आहे. सेम कन्सेप्ट इज ऑफ योगा की तुम्ही त्या नाड्यांना बॅलन्स करताय आसनद्वारे, कुंभकद्वारे. तुमचे जालंधर बंध आहेत, सगळे बंध जे आपण लावतो, कुंभक बंध किंवा प्राणायामचे प्रकार जे आहेत किंवा आसनचे प्रकार आहेत, बॉडीला बॅलन्स करतोय आपण. आणि एक गोष्ट ज्याला आपण म्हणतो लिम्फॅटिक ड्रेनेज, म्हणजे आपल्याला माहिती आहे की फक्त सर्क्युलेशन माहिती आहे, नर्वस सिस्टम माहिती आहे. आणि एक गोष्ट आहे ज्याला म्हणतो आपण लिम्फॅटिक ड्रेनेज, म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम, जी एक्स्ट्रा सेल्युलर वॉटर, म्हणजे काही लोकांच्या अंगामध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं, आपण सूज वाढली, अंगावरती सूज आहे, पायावरती सूज आहे, तर ह्या गोष्टी ज्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतो, म्हणजे सेलच्या बाहेरचं पाणी, त्याला काढण्याची पण एक पद्धत आहे. काय काय आपण ऐकतो ना, डिटॉक्स करायचे, बॉडी डिटॉक्स काही नसून ह्या सेल्सना किंवा ह्या एक्स्ट्रा वॉटरला काढणे, तुमची इंटेस्टाईन चांगली करणे. ओके. म्हणजे तुमचं पोट चांगलं साफ झालं पाहिजे. पोट चांगलं साफ झालं की तुमचं मन साफ होणार आहे. राईट. यू विल फील गुड. तुमचं अंगातलं पाणी जेव्हा कमी होईल त्यावेळेला यू विल फील गुड. ओके. तर ही सिस्टम बॅलन्स करणे, आणि हे लक्षात घ्या, बाहेर ट्रीटमेंट देताय तुम्ही आणि इफेक्ट आत येतोय. बरोबर आहे. अक्युपंक्चर हे बेसिकली खूप ओल्ड सायन्स जरी असलं तरी आता US मुळे अशी एक स्टोरी आहे की रिचर्ड निक्सन हे त्यांचे प्रेसिडेंट जे होते ते US ला गेले, चायनाला, आणि तिथे त्यांच्या एका रिपोर्टरला अपेंडिक्सायटिसचा एक अटॅक आला. त्या अपेंडिसायटिसच्या अटॅकमध्ये त्यांना आता लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात, प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. बरोबर आहे. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अटॅक आल्यामुळे तो पडला. तर त्यांच्या प्रेसिडेंटचा एक अक्युपंक्चरिस्ट होता, त्यानं फक्त एक निडल काढली आणि पायामध्ये एका पॉइंटला टोचली. 15 ते 20 मिनिटं त्याचं पेन कमी झालं, आरामात तो हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकला, त्याचं ऑपरेशन झालं. इतका फरक पडतो? एवढा फरक पडतो. आणि ही रिअल स्टोरी आहे सर. हा सर. येस. आणि ह्या स्टोरीमुळे US मध्ये अक्युपंक्चर फेमस झाले. ओके सर. आता इंडिया आणि US ला कम्पेअर केलं तर जास्त US मध्ये लोक खूप जास्त फॉलो करतात. युरोपमध्ये आपल्याकडे जोपर्यंत US आणि युरोप होत नाही तोपर्यंत आपल्याकडे कोणताच येत नाही. सर, अॅक्युपंक्चरने कोणकोणते आजार दूर होतात जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर तुम्ही आजपर्यंत कोणकोणते आजारांचे जर नावं जरी सांगितलं तुम्ही तरी खूप. मी साधारणतः 3 वर्टिकल्स मध्ये काम करतो. येस. म्हणजे पेन मॅनेजमेंट, फर्टिलिटी आणि नॅचरल कन्सेप्शन, आणि थर्ड इज मेटाबॉलिक हेल्थ केअर. म्हणजे काय की पेन मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या कुठल्याही रोगांमध्ये जर दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे मानेचं दुखणं असेल, मायग्रेन असेल, पाठीचं दुखणं असेल, गुडघ्याचं दुखणं असेल, अँकल पेन असेल, रिस्ट पेन असेल, रायटस क्रॅम्प असेल, म्हणजे पेन साधं लिहिता पण येत नाही, पार्किन्सन्स असेल, मायग्रेनचे इश्यू असतील, तुमच्याला वर्टिगो असेल, बरोबर, ह्या गोष्टींसाठी अक्युपंक्चर खरंच काम करतं. जर तुम्ही 3 ते 4 महिन्यापासून गोळ्या घेत आहात, तुम्ही बाकीच्या गोष्टीही केलेल्या आहेत, तर अक्युपंक्चरला तुम्ही काय एक चान्स देत नाही. एक चान्स जर लोकांनी दिला, देऊन बघा. आणि हे आता गव्हर्नमेंटनं व्हॅलिड केलेलं आहे, गव्हर्नमेंटने रेकग्नाइज केलेलं आहे. आणि हे काही फेक सायन्स नाही आहे, अनुभवशास्त्र आहे. आता ह्याच्यामध्ये रिसर्च झालाय का, तर रिसर्च झालेला आहे. दुसरं वर्टिकल आहे फर्टिलिटी आणि कन्सेप्शनसाठी. तर आमच्याकडे मी जर एक उदाहरण दिलं सर, तर माझ्याकडे दिल्लीवरनं एक कपल आलं होतं. ओके. त्यांनी 2 IVF ट्राय केलेले होते ऑलरेडी, आणि त्यांचं फेल्युअर झालं होतं IVFचं. आणि त्यांनी जस्ट मला विचारलं की आम्ही दिल्लीमध्ये अक्युपंक्चरचं ऐकलेलं होतं, पुण्यामध्ये आम्ही हुडकलं तर तुम्ही फर्टिलिटी अक्युपंक्चर करता, तर आम्हाला अक्युपंक्चर करायचं आहे. सो वी डिड. त्यांच्याबरोबर आमचा 3 ते 4 महिने आम्ही केलं, आणि आय एम हॅपी टू टेल की त्यांना नॅचरल कन्सेप्शन झाला. हो. आणि द बेबी इज हेल्दी. नाव दे वॉन्ट टू ट्राय अ सेकंड चाइल्ड, तर पुन्हा आपण अक्युपंक्चरद्वारे करू. आणि हे त्यांचा फीडबॅक आहेत. बरोबर. त्यानंतर दुसरी एक मॅडम आहे, त्यांचे 4 to 4 IVF सायकल झालेले होते. 5th ट्रान्सप्लांट ते करणार होत्या. कोविडमुळे त्यांना खूप इल हेल्थ झाली आणि त्यांना खूप थकवा आलेला होता, तर त्यांनी ट्रान्सफर डिले केलेला होता. ओके. त्याच्यामध्ये ते म्हणाले की आता त्या सायकलमध्ये माझ्याकडे एम्ब्रिओ तर आहेच आहे, तर हेल्थ माझी चांगली करते. पहिल्यांदा एम्ब्रिओ तुमचा जरी असला तरी आईची जी स्त्री आहे तिची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तिची हेल्थ ज्यावेळी चांगली होईल त्यावेळेला कन्सेप्शन चांगलं होईल, किंवा त्याबरोबर तुमचं प्रेग्नन्सी राहिली पण पाहिजे. बरोबर आहे. मग त्या मॅडमनी ब्रेक घेतला, 6 मंथ स्वतःला दिले, कारण पोस्ट कोविड ते रिकवर करत होत्या. आणि किती म्हणालो तरी वॅक्सिनेशनचा इट वुड बी रॉंग पॉलिटिकली टू से समथिंग, बट तुमच्या हेल्थवरती फरक झालेला दिसतोय आहे, कुठे ना कुठे आहे.
तर त्यामुळे असं झालं की त्यांनी 6 महिने दिले, हेल्थ चांगली केली आणि त्यांचं कन्सेप्शन चांगलं राहिलं. म्हणजे IVF सक्सेस आला त्यांना. ओके. ज्यावेळी ऑलरेडी 4 वेळा त्यांना फेलियर आलेलं होतं. 5व्यांदा आलेलं आहे. इट इज ऑफकोर्स एम्ब्रिओ चांगला आहे, डॉक्टर्स वर गुड, एव्हरीथिंग. पण अलॉंग विथ दॅट सिक्रेट इन्ग्रेडियंट जो होता तो त्यांच्या मनाचा होता, स्ट्रेसचा होता, हॉर्मोन्स बॅलन्सिंगचा होता, झोपेचा होता, डायजेशनचा होता. अक्युपंक्चर ते मदत केली त्यांना. हो. त्यामुळे त्यांचं कन्सेप्शनही चांगलं झालं. त्यामुळे तुम्ही नॅचरल कन्सेप्शनलाही मदत करू शकता, IVFच्या कन्सेप्शनमध्ये किंवा IVFच्या जर्नीमध्ये सुद्धा मदत करू शकता. बरोबर. सो इट इज नॉट अन अल्टरनेटिव्ह टू मॉडर्न मेडिसिन, इट इज अ कॉम्प्लिमेंटरी टू अल्टरनेटिव्ह मेडिसिन. ज्या बरोबरीने तुम्ही जावा, पेशंटला फायदा झाला पाहिजे ॲट द एंड ऑफ द डे. एक्झॅक्टली. म्हणजे सर तुम्ही सांगितलं की पेन तुमच्या बॉडीमध्ये कोणत्याही ठिकाणी असू द्या, ॲक्युपंक्चरने तो दूर होऊ शकतो. बिलकुल. दुसरं, फर्टिलिटीच्या याच्यामध्ये जरी बाळ म्हणजे स्त्री गर्भवती आहे किंवा त्यांना कन्सिव्ह करायचं ते ट्राय करताय आणि त्यांना होत नाही, त्याच्यात पण ॲक्युपंक्चर तुम्हाला हेल्प करतं. म्हणजे एक ओव्हरऑल बघायला गेलं सर तर प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल सर ITच्या मुलांमध्ये आपण बघतोय, म्हणजे पूर्ण मुलं राहू द्या, मुली राहू द्या, की एक फिअर आहे त्यांना. जे फिअर आहे की वॉर सुरू आहे, दुसरं AI येत आहे. बरोबर. त्यामुळे ले ऑफ्स वाढत चालले आणि ते घाबरले बऱ्यापैकी ITचं. बरोबर. कंबरदुखीचा त्रास त्यांना पहिलेपासून आहे बसण्यामुळे. बरोबर. तुम्ही या लोकांना काय हेल्प करू शकतात? सर, एकतर आपल्याला वाजवी दरामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, ऑलरेडी स्ट्रेस आहे आणि लवकरात लवकर बरं करायला पाहिजे. जर कुणीही वीकली वन्स जरी अक्युपंक्चर ट्राय केलं, वीकली वन्स म्हणजे महिन्यातनं फक्त 4 सेशन्स त्यांनी अक्युपंक्चरचं ट्राय केलं, त्याबरोबर आहारामध्ये थोडेफार बदल केले, ब्रीदिंगमध्ये फोकस केलं, काही नामस्मरण केलं, ओके, उन्हामध्ये 10 मिनिटं बसली, तर मी खरंच सांगतो त्यांनी 3 महिन्यामध्ये आमूलाग्र त्यांची लाईफ बदलू शकते. त्याला नवीन विचार सुचू शकतात. AI येतं हे ऑब्स्टॅकल आहे, एक रोड ब्लॉक आहे, त्याला तुम्ही क्रॉस करायचा आहे. तुम्ही थांबू शकत, थांबला तर गाडी थांबली, किंवा त्याचा यूज करून स्किल डेव्हलप करा. पण ते विचार कुठून येणार? हा, जर तुम्ही सिस्टममध्ये ब्लॉक राहिला, तुमच्या ओल्ड विचारसरणीमध्ये जर अडकून राहिला, तर नवे विचार येणार कुठनं? डिटॉक्स करणं म्हणजे काय की पहिल्यांदा ही विचारसरणी निघणे, तुमचे ओल्ड विचार जाऊन तुमची सापासारखी नवीन कातडी आली पाहिजे. बरोबर आहे. तरच ते पुढे जाण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तिसरं जे येतं ते मेटाबॉलिक हेल्थ येतं. मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय की तुमचं गट, तुमचं पोट म्हणजे तुमच्या जिभेपासून तुमच्या गुदद्वारापर्यंत जी सिस्टम पाईपलाईन आहे तिला चांगलं ठेवणे. येस, ते तर त्याच्यावर तर येणारच आहे सर. त्याच्याबद्दल मला तुम्हाला खूप डिटेल विचारायचं आहे. येस, तर ते तुमच्या ITच्या लोकांसाठी किंवा आजकालच्या जनरेशनसाठी खूप उपयोगी आहे. माझा मित्र आहे सर, सोसायटीमध्येच असतो, आम्ही क्रिकेट खेळतो, टर्फवर जातो आम्ही वीकमध्ये 1-2 वेळेस. पण त्याला ना हा कमरेचा त्रास खूप जास्त होत चाललाय सध्या. तर म्हणजे इतका त्रास होतो की म्हणजे खेळता पण एक नाही त्याला हातात. आणि खूप म्हणजे माझ्या गावाकडचाच आहे, जळगावकडचा ना, कंटिन्यू ग्राउंडवर खेळलेला माझा मित्र आहे तो. बट त्यालाही क्युअर होऊ शकतो का? तो घेतोय, म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे त्याच्या, बट त्याला तेवढा फरक पडत नाहीये. त्याला सांगतायत की तू कुठेच हलू नको, कंटिन्यू शांत बस, आता काहीच करू नको. पण आपण तो खेळूही शकतो आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्युपंक्चर किंवा या ज्या ट्रीटमेंट तुम्ही देतात सर, या तो तेही करत राहील, तर तसंच मॅनेज होऊ शकतात का गोष्टी? कॉम्बिनेशन ट्रीटमेंट कधीही उपयोगी पडते. ओके. जर तुम्ही काही मेडिसिन्स घेत आहात, त्याबरोबर तुम्ही अक्युपंक्चर जर घेतलं, समजा 2 वेळा, 3 वेळा, 1 वेळा, डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीत तुम्ही आहार बदलला, स्पेसिफिक, कारण आहार हेच औषध आहे. आहार तुमची पेट्रोल गाडीसारखं आहे. गाडीमध्ये तुम्ही पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाका, चालणार नाही. ह्या इंजिनला काय लागतंय, तुमचं वय काय, तुम्ही राहता कुठे. आता काश्मीरला जाऊन तुम्ही सांगायला लागला इडली खा आणि डोसा का, चालत नाही. हो, नाही. हवा, वातावरणाप्रमाणे तुमचा आहारही आहार पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही राहता कुठे, तुमचं काम काय आहे, शारीरिक परिश्रम आहे, मानसिक परिश्रम आहे, तुमची स्वतःची शरीर रचना कशी आहे, तुमचं जळणघडण कसं, पाचन शक्ती कशी आहे, ह्याला मॅनेज करत करत आपल्याला आहार द्यायचा असतो. त्यामुळे आम्हाला नुसतंच बुकेज देता येत नाही. पर्सनलाइज इट, की त्या व्यक्तीला त्या वेळेला काय द्यावं लागेल. मग तुम्ही सेकंड मंथमध्ये, थर्ड मंथमध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट झाली की आपण ग्रो करू शकतो. त्यामुळे तुमच्या सरांना जर मदत करायची असेल तर त्यांचं अनालिसिस करून मग ते करा. त्याची पत्रिका बघावी लागेल सर. डिपेंड्स चेक करावं लागू शकतं, पण म्हणजे मलाही त्याचे सिक्रेट्स कळतील नाही. टेन्शन नका घेऊ सर, ज्याही पत्रिका बघतात ते दुसऱ्यांपर्यंत नाही पोहोचत. इट इज फॉर द मेडिकल ट्रीटमेंट, इट इज ओनली फॉर मेडिकल. आपण भविष्य सांगायला लागलं सर तर मग कसं आहे, विवेकानंदांचं एक म्हण आहे ना की तुम्हाला क्रिएट करायचं, आपल्या आपण क्रिएट करा. राईट. ग्रह तुमच्या आतच आहेत, तुमच्या ते काय म्हणतात त्याला, अनुग्रह वृत झाला, सगळे ग्रह अनुकूल झाले म्हणून तो अनुग्रह झाला ना. बरोबर आहे सर. तुमचे ग्रह जेव्हा खराब असतं तेव्हा पत्रिका लागेल, करेक्ट. जेव्हा गुरु भेटेल
स्वामी भेटतील किंवा साईबाबा भेटतील किंवा तुमचे सद्गुरू भेटतील तर सगळे ग्रह अनुग्रहित होतील. राईट. सगळं अनुकूल होईल ना, कशाला काळजी करायची. सर, म्हणजे तुम्ही सांगितलं की जिभेपासून पोटापर्यंत जे काही आजार असतात, आणि सुरुवातीला मी तुमचा आधीचाही पॉडकास्ट बघितला, त्या पॉडकास्टमध्येही तुम्ही असं पोटावर खूप फोकस केलाय. बरोबर, की तुमच्या पोटापासून आजार निर्माण होतात. तर ते आजार कसा तो संबंध आहे सर, तर त्याबद्दल सांगा. सर, आपल्याला आपण लहानपणापासून ऐकत आलोय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय. ओके. आपल्याला जीभ, नाक, डोळे, कान, त्वचा ह्याच्यावरती आपण नॉर्मली फोकस करतो. आपल्याला रोग होतो तर ह्यापैकी काही रोग झाला तर आपण विचार करतो की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्किनवरती काही ॲक्ने आला तर आपण म्हणतो की डॉक्टरकडे स्किन स्पेशलिस्ट जावा. कानाला कमी ऐकू येतंय तर, किंवा चष्मा आहे तर, किंवा नाकात सर्दी झाली तर, किंवा तोंडाला अल्सर झाले तर. ह्या बरोबरीनं आपल्याला कळतं की जठर जे आहे, जे पोट आहे, ह्याचं कारणीभूत सगळ्यांची आहे. म्हणजे सगळे रोग पोटापासून सुरुवात होतात. त्याचं पाचन क्रिया कशी आहे तुमची, तर ह्या तुमच्या बाहेरच्या पंचेंद्रियांवरती आहेत की तुम्ही काय बघता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही कसा श्वास घेता, तुमची विचारसरणी त्यावरती अवलंबून होते. ओके. म्हणजे व्हॉट एव्हर आता आपण जे करतोय, बोलतोय, बघतोय, ऐकतोय, तुम्ही चांगलं ऐकताय का, तुम्ही चांगलं बोलताय का, तुमचं आजूबाजू हवा तुमची श्वास घेणारी चांगली आहे का, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. हा फॅक्टर बरोबर तुमच्या मनावरती. राईट. त्या पद्धतीनं तुम्ही खाणार आहात. तुम्हाला जर तुम्ही हेच बघितलं की पिझ्झा खूप छान आहे, मी पिझ्झाच्या विरुद्ध नाहीये, पण मी जनरल उदाहरण देतोय की पिझ्झा चांगला आहे असं जर विचार करून दररोज पिझ्झाच खात बसला तर एका लेवलनंतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं, काही वेगळे प्रॉब्लेम झाले. बरोबर. सो तुम्ही जे ग्रहण केलेलं आहे बाहेरून त्या पद्धतीने तुमचं बिहेवियर झालेलं आहे, म्हणजे तुमच्या सवयी झालेल्या आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ चांगलं करण्यासाठी तुमचे हॅबिट्स चांगले करायचे. ती हॅबिट चांगलं करण्यासाठी तुम्ही जे आहार घेत आहात त्या पद्धतीनं तुम्ही जर चांगला आहार घेतला तर तुमचं जठराग्नी चांगला होईल, तुमचं पाचनक्रिया चांगली होईल. पाचनक्रिया चांगली झाली तर तुमची हेल्थ चांगली राहील, कारण जसं अन्न तसं मन होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे बाहेरचं जे सराउंडिंग वातावरण आहे, आणि कसं होतं तुम्ही विचार करा की अंतर जे जातंय, म्हणजे आपण जे खातोय आत, हे आत गेल्यावरती वेगळं युनिव्हर्स आहे आतलं. बाहेरचं युनिव्हर्स जे आपण बाहेरच्या ज्ञानेंद्रियाने बघितलं, कर्मेंद्रियाने बघितलं, ते बाहेरचं युनिव्हर्स झालं. एकदा जेवण अन्न आत गेलं की त्याचं युनिव्हर्स वेगळं होतं. मी विचार करून बघा, बरोबर आहे. त्या पाईपलाईन जोडणारी पाईपलाईन ही की बाहेरचं काहीतरी आत जातं. एक केळं मी जर खाल्लं तर केळं एक अर्ध्या तासात राज होऊन जातो. जे बाहेर ते केळं होतं किंवा हे पाणी आहे, हे आत गेल्यावरती राजच्या बॉडीमध्ये सेट होतंय. म्हणजे काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी इंटेलिजन्स आहे जे बाहेरच्या गोष्टीला ते आत बनवतीये. ती इंटेलिजन्स ज्यावेळेला खराब होते त्याला आपण म्हणतो डिझीज किंवा डिसऑर्डर. आता त्या डिझीज आणि डिसऑर्डर, जसं आपण मगाशी म्हणालो की एनर्जी कुठेतरी खराब होते, फ्रिक्वेन्सी कुठेतरी खराब होते, आणि तुम्हाला त्याचं रूपांतरण दिसतं की तुमचे एन्झाईम्स खराब होतील, तुमचं डायजेस्टिव्ह एनर्जी कमी होईल, बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ राहील, वेगवेगळी नावं आहेत त्याची. बरोबर आहे. किंवा पित्ताशयमध्ये खडे होतील, किंवा पित्त चांगल्या प्रकारे सिक्रेट होणार नाही, किंवा सगळ्यात इझी एक्झाम्पल म्हणजे डायबिटीज, इन्सुलिन निर्माण कमी होईल, किंवा निर्माण झालं जरी असेल तरी शरीर त्याला घेणार नाही, ज्याला आपण म्हणतो इन्सुलिन रेझिस्टन्स. आजकाल खूप लोकांमध्ये ते आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी कुठनं येत आहेत? बाहेरच्या जगातून आपल्याकडे येत आहेत. आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या का आहेत? कारण आपण बघतोय की कोणते दुपारी रात्री 2 वाजता हिरो आपला कुठला तरी खातोय, किंवा कुठली हिरोईन किंवा कुठल्या एक अमुक गोष्टी करतायत, आपण ते फॉलो करतोय ब्लाइंडली. ते फॉलो केल्यावरती आपल्यामध्ये काय चेंज येत आहेत त्याला आपण रोग म्हणतोय, आणि रोग काढण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातोय. पण आपण सवयी बदलत नाही, आपल्या सवय नाही चेंज करत आपण. सो वी आर जस्ट फाइंडिंग अ सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट. निसर्गोपचार, अक्युपंक्चर, योग तुमच्या सवयी चांगल्या करा म्हणतोय. काहीतरी वृत्ती ठेवा. म्हणजे मला स्वतःला आठवतंय की माझे आजी आजोबा 10:30 वाजता झोपायचे, मी 10:30 वाजता झोपायचे, काही झालं तरी. 5:30 उठायचे, मी 5:30 उठायचेच. बरोबर. त्यावेळी आम्ही हसायचो, म्हणजे काय हे 7 वाजता जेवायचे सर. 7 वाजता जेवायचे. पण आम्ही तर, म्हणजे मला आठवतं मी किती वेळा म्हणालो, हे काय म्हणे आम्ही टीव्ही बघून देत नाहीत, पिक्चर बघून देत नाहीत, पिक्चरला येत पण नाहीत 9 ते 12 बघायला, हे काय म्हणे हे म्हाताऱ्याचं जगणं. आय हॅव गिव्हन देम टॉन्ट. एक्झॅक्टली. आता मला लक्षात येते की ते बरोबर होते. त्याला म्हणतात लाईफस्टाईल. ती खरी लाईफस्टाईल आहे. काहीतरी रुटीन आहे आयुष्यामध्ये. ज्याला रुटीनच नाहीये, ज्याला हॅबिटच माहित नाहीये, मग तो जगूच शकत नाही. बरोबर. आणि आजकाल आपण काय झालं, रॅट रेसमध्ये आहोत की तुम्हाला व्ह्यू किती आले, तुम्ही किती कमवले, तुमच्याकडे काय आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आहे हे इम्पॉर्टंट नाहीये. बरोबर आहे. तुमच्याकडे काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज द रिक्वेस्ट माझी असणार आहे ह्या पॉडकास्टद्वारे, की लोकांना कळलं पाहिजे तुमच्यात काय आहे. ते जर मॅनेज केलं तर आपले भरपूर 70 ते 80% रोग तिथेच उरून जातील. मॉडर्न मेडिसिन उपयोगी आहे, पण तुमच्या सवयीमुळे जो रोग झालेला आहे
त्याला तुम्ही मॅनेज करा. आहार कसा हवा सर? ताटामध्ये काय काय असं? सर बेसिकली आता आपण जास्त कार्ब्स खाणारी सोसायटी झालेली आहे. बरोबर. आपल्याकडे मॅक्सिमम भात पोळी आपण जास्त घेतो हो. आणि आपण भाजी एवढीशी घेतो, अर्धी वाटीभर घेतो, थोडीशी चटणी घेतो, 1 ते 2 चमचे सॅलड असेल तर घेतो, नसेल तर आपण 1 ते 2 वाट्या डाळ घेतो किंवा चिकन किंवा मटन जे काय असेल बेसिक घेतो. सो वी आर इटिंग मोर कार्ब्स. आपण जास्त कार्बजन्य पदार्थ जास्त खाता. ओके. आपण लोणी नाममात्रित खातोय, म्हणजे आपण लोणी किंवा तूप आपण खूप कमी खातोय. आपल्याला तर कोणी सांगितलं लोणी खा तर आपण म्हणतो की अरे फॅट वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल. तूप खा की अरे नाही मोटापा वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल. हे कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत. नाही सर. नाही सर. आपण आयुष्यभर वाचतो की श्रीकृष्ण तूप लोणी खायचं म्हणजे आपण जर त्याला फॉलो करतोय मग खावा थोडंफार, 1 ते 2 चमचे. त्यामध्ये आता आजकाल ब्युट्रिक ऍसिड, आता तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं ना मला फार छान वाटेल की अरे हा लोणीमध्ये ब्युट्रिक ऍसिड आहे. बरोबर आहे, पण त्या लोण्यामुळे तुमचं गट लायनिंग चांगलं होतं. ओके. लोण्यामुळे तुमची पेरिस्टाल्टिक मुवमेंट चांगली व्हायला मदत होते. लोण्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. 1 ते 2 चमचे लोणी खाल्लं पाहिजे. घी त्याला अमृत म्हणलेलं आहे. आपण जर 2 ते 3 चमचे घी दररोज खाल्लं गाईचं तर तुम्हाला प्रचंड फायदा आहे. तुमच्या अग्नीमध्ये आपण ती आहुती देतोय. आपल्या अग्नीला आपण जठराग्नी म्हणतो. बरोबर. त्याला जर तुम्ही व्यवस्थित आहुती दिली म्हणजे काय जेवण व्यवस्थित दिलं तर ते व्यवस्थित देणार आहे ना. बरोबर आहे. तुम्ही हवन करताना जर वाईटच गोष्टी टाकाय तर वाईट मिळेल, वाईट मिळेल, टाकलं चांगलं मिळेल. सिम्पल फंड आहे. सो द आयडिया इज तुम्ही जे खाणार आहात ते तुमच्या हातात आहे. तुमच्या प्लेटमध्ये शक्यतोवर पालेभाजी जास्त पाहिजे. पालेभाज्या पाहिजेत. कंपल्सरी पालेभाज्या पाहिजे. तुमचे गाजर, बीट, काकडी जे काय तुम्ही सॅलड म्हणून खाणार आहात ते थोडंफार पाहिजे. ओके. डाळी किंवा चिकन किंवा कुठलेही प्रोटीन पदार्थ तुमचे 30% पाहिजे, 20% तुमचं फॅट पाहिजे आणि 20 to 30% तुमचं सॅलड आणि बाकीच्या गोष्टी पाहिजे. कार्ब्स तुमचे 20%च पाहिजेत. म्हणजे तुम्ही 1 ते 2 पोळ्या खाल्ल्या बास झालं किंवा 1 भाकरी खाल्ली बास झालं. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, आपण भाकरी भात किंवा पोळी आणि भात हे एकत्र करतो. नॉर्मली तुम्ही बघा, एक तर तुम्ही पोळी भाकरी खावा किंवा फक्त भात खावा, एकत्र सगळं एकत्र नका करू, थाळी सिस्टम नका करू. बरोबर बरोबर. तर तुम्हाला ते पचनक्रिया जास्त होईल. तुम्ही बघा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ह्या एरियामध्ये आपण असंच खातो. हो. आणि तुम्ही साऊथला जावा तर तिथे दुपारच्या वेळी भरपूर भात खातील आणि धष्टपुष्ट आहेत. आणि रात्रीच्या वेळी ते कमी जेवतात, त्यावेळी त्याला टिफिन म्हणतात. तिथे फक्त मग रात्रीच्या वेळी पोळी खातात. 2 मिले म्हणतात. सकाळी बाहेर इडली खातात ना, ते प्रोबायोटिक इडली आहे. इडली उत्तम आहे. साऊथ इंडियन हे चांगलं आहे का सर? फूड नाश्ता जर करायचा असेल आपल्याला तर सगळ्यात सोपं म्हणजे इडली. इडली सगळ्यात सोपं, बेस्ट आहे. सगळ्यात डोशापेक्षाही. ओके. डोशापेक्षाही सगळ्यात सोपं करायचं असेल तुम्हाला तर इडली चटणी खावा सकाळी उठल्यावर. ओके. वन ऑफ द इझिएस्ट वे. पण हे एक जनरल टर्म झाली. आम्ही म्हणू की सकाळी उठल्यावर तुम्ही फळं खाल्ली तर अति उत्तम. फळं खायला हवी सगळ्यात उत्तम. 12 वाजेपर्यंत तुम्ही फक्त फळच खावा. पण अगेन डिपेंड्स कुणाला काय खायचं आहे. एक जनरल मी सांगतोय की बाबा थाळीमध्ये काय पाहिजे, तर मॅक्सिमम तुम्ही फॅट्स आणि प्रोटीन थाळीमध्ये ठेवा, सॅलेड्स ठेवा आणि कार्ब्स तुम्ही कमी खावा. कार्ब्स खावा, बंद नका करू. म्हणजे कीटो डाएट जे आहे ते तुम्हाला ओव्हर पिरियड ऑफ टाइम हानिकारक राहील. बरोबर. कारण आहारामध्ये सगळ्या गोष्टी उपयोगी पाहिजेत. बरोबर आहे. पण किती, आता किती हे प्रत्येकाच्या जीवनशैलीवरती आहे, गरजेनुसार. बरोबर आहे. त्याला मी सांगू शकत नाही की तुम्ही 20% खावा, 10% खावा. दॅट विल बी रॉंग. ते थोडं दॅट विल बी रॉंग. दॅट विल बी टेक्निकल. मग जनरल ह्याच्यामध्ये लोकांनी फक्त फळं जरी खाल्ली सकाळी उठून 12 वाजेपर्यंत, दररोज एक पेरू खाल्ला, तुमचा डाळिंब आहे, सफरचंद आहे, सकाळी उठून तेवढं जरी खाल्लं. लोक अवोकाडो खात आहेत जास्त, पण अवोकाडो 200 रुपये खाण्यापेक्षा तुम्ही चण्यामण्या बोरं खावा. बरोबर आहे. मग उठल्यावर तुम्ही पपया खावा, 2 खजूर खावा. 12 वाजेपर्यंत तुम्ही करून तरी बघा. पण प्रॉब्लेम असा होतो ना की आपण 10 इन्फ्लुएन्सर एकत्र ऐकतो. हो. फूडवाला पण बघतो जो तिथे तर्रीवाला मटण देतोय, इकडे तुमच्यासारखे डॉक्टर बघतो की ते आम्हाला रागवत आहे. त्यामुळे कुठंतरी स्थिरता झाली पाहिजे. मन जर सगळीकडेच राहिलं तर मग ते मन स्थिर राहणार नाही. बरोबर आहे. तर कुठेही काही फॉलो करा, पण एक 15 दिवस फॉलो करून बघा की तुम्हाला ते पचतंय का. तुम्हाला मी सांगितलं की फक्त चिकनच खावा किंवा मटनच खावा किंवा नॉनव्हेजच खावा किंवा फक्त व्हेजिटेरियनच खावा. बरोबर. कुठली अति तिथे माती आहे. कंटिन्यू पालेभाज्याही खाल्ल्या तर आय थिंक आयर्न वाढतं ना सर शरीरातलं. अहो पण सर किती खाणार आहे तुम्हाला नंतर लूज मोशन लागतील, त्याचं काय. हो बरोबर आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड कुणाला काय गरजेचं आहे.
आता आमच्याकडे एक मॅडम आहेत औंधच्या क्लिनिकमध्ये, त्यांना 20 वर्षापासून डायबिटीज आहे. त्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांना झोप लागत नाही, त्यांना किडनीचं फर्स्ट स्टेजचं डिसऑर्डर चालू झालेलं आहे. त्यामुळे लिटरली एवढे हत्तीसारखे पाय झालेले आहेत. त्यांना चालायला त्रास होतो, पाठीचा मणक्यात त्रास आहे, सायाटिका आहे. सो द आयडिया इज लोकांना बऱ्यापैकी 20 वर्षापासून वेगवेगळे त्रास आहेत आणि मग माझ्याकडे येत आहेत सांगायला की बाबा आता काय करू, काय करता येईल, बुक दाखव काय ते करून. तेव्हा मी आहार बदलला. तेव्हा त्यांना विचारलं, बाबा मॅडम तुम्ही हे खावा, तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्ही हे फळ खावा, दुपारच्या वेळी ह्या 4 पालेभाज्या आहेत किंवा 4 भाज्या आहेत, तोंडली आहे, भेंडी आहे, दोडका आहे, बरोबर, दुधी आहे, हे 4 भाज्या म्हणलं फक्त तुम्ही खावा तूर्त 15 दिवस. बाकी वांगी किंवा वाल पापडी काही बाकीच्या खाऊ नका, फक्त 4च भाज्या खावा, एक दिवस बनवा आणि भाकरी खावा. तेव्हा तुम्ही गाजर, काकडी, बीटरूट हे घ्या. संध्याकाळच्या वेळी तुम्ही म्हटलं खिचडी खावा, मुगाच्या वेळेची खिचडी घ्या विथ घी. ओके, असं माझा एक प्रोटोकॉल आम्ही त्यांना बनवून दिला. त्या 15 दिवस केल्या. त्यांनी त्या काल आल्या होत्या. काल म्हणे मला की वजन त्यांचं कमी दिसतं. सर मला स्वतः म्हणाले, ते स्वतः 75 आहेत, 77 आहेत. सर म्हणे ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल दिसतोय मला, वजन कमी झालेलं आहे, अंगावरची सूज कमी झालेली आहे, उत्साह वाढलेला आहे, हलकं वाटतंय तिला. आणि ज्यावेळेला अक्युपंक्चरच्या आमच्या बेडवरती झोपल्या त्या, तर उत्साहानं हलक्यापणानं झोपल्या. आधी त्यांना मदत करायला लागायची आमच्या बरोबर पायावरती उचलायला. आता त्यांच्या पायाची पूर्ण सूज कमी झाल्यामुळे त्यांना जरा आनंदी वाटतंय. पण त्यांची रिक्वेस्ट काय आहे मला, तर मला त्यांनी ओरडा दिला काल, राज तुझ्या खाण्यामुळे मला डाएटचं आवडत नाही आहे. म्हणलं का? म्हणे पाणीपुरी नाही ह्याच्यामध्ये. खरं सर. तर म्हटलं काय खायचं मावशी तुम्हाला? तर म्हणे मला पाणीपुरी खायची आहे. म्हटलं किती खाणार? 2. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे आठवड्यात एकदा 2 पाणीपुरी खा. 2 प्लेट आहे शेवटी. किंवा नंतर जिभेचे चोचले जे असतात ना, तेच तुम्हाला आजार आणतात. तेच आपले ते ज्ञानेंद्रिय जे आहेत ते तुम्हाला ते जीभ बाहेर अट्रॅक्ट करते. मी म्हटलं मावशी तुम्ही जर हे खाल्लं तुमचं पुन्हा पचनक्रिया खराब होणार आहे, तुमचं पुन्हा वॉटर रिटेन्शन वाढणार आहे. बरोबर. पण चालेल म्हणे, काय करायचं म्हणे, जर खाल्लं नाही तर मी जगू कसं म्हणे. मी म्हणलं मग ऍडमिट व्हा. म्हणून तू 20 वर्षापासून डायबिटीस नाही, पण ऍडमिट पण व्हायचं नाही. आयडिया इज मग तुम्ही नावं ठेवू नका. बेस्ट ऑफ मॉडर्न मेडिसिन यूज करा, बेस्ट ऑफ नॅचरल लाईफस्टाईल यूज करा. बरोबर आहे. तुम्हाला दोन्हीचा फायदा होईल. राईट. तुम्ही इकडेही नावं ठेवणार आहात की हा आहार देतोय किंवा अक्युपंक्चर देतोय, लाईफस्टाईल बदलायला सांगतोय, तिकडेही नावं ठेवणार की ऑपरेशन करायला सांगतायत, ऍडमिट करायला लावताय, पैसे जात आहेत. दॅट इज नॉट द राईट वे. बरोबर आहे. डॉक्टर्स हे तुम्हाला मदत करायला आहेत. कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही की कुणाला वाईट करावं. कुणाचं खरं आवाज म्हणजे मॉडर्न डॉक्टर असो, ॲलोपॅथी असो, आयुर्वेदा असो, माझ्यासारखा निसर्गोपचार अक्युपंक्चर करणारा असो, बरोबर, कुणालाही वाटत नाही की पेशंटला इजा व्हावी. राईट. आम्हाला सगळ्यात मोठा हाय किंवा सगळ्यात मोठा एक आनंद कुठं मिळतो? पेशंट बरा होतो. हाय म्हणजे इंग्लिश मधला, मराठी वगैरे हा मिळतो. एक्झॅक्टली. सो दॅट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. बरोबर. पेशंटलाही त्यांचं हॅबिट, जसं मी म्हणालो पहिला, त्यांचं मन बदललं पाहिजे. मग ह्या पेशंटला मला बरोबर तिथे पत्रिका यूज पडते त्यांना सांगायला की बाबा तुम्ही हे मंत्र म्हणा, ही अंगठी घाला किंवा हे कपडे घाला किंवा हे कपडे घालू नका. बरोबर. काय कवळा काय कपडे घाला किंवा एक्स अमाऊंट कलर थेरपी आम्ही यूज करतो. राईट. त्या पद्धतीने जर केलं तर लोकांना फायदा होतो. बिगेस्ट आता आजकाल चाललंय की पार्किन्सन लोकांमध्ये खूप वाढत आहे. थरथरतात, हात ट्रेमर्स होत आहे किंवा पेन पकडता येत, हो, त्याला रायटस क्रॅम्प म्हणतायत. अशा आमच्याकडे भरपूर केसेस आहेत. त्यांना आमूलाग्र बदल भेटलाय. आता आमच्याकडे एक बँकेचे मोठे साहेब आहे ज्यांना लिहिता येत नव्हतं, साईन करायला लागायचं त्यांना, तर त्यांना लिहिता यायचं. तर त्यांना आम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचा हात पूर्णतः बॅलन्स करून दिला. आणि हे मॅजिक आहे. पण कसं होतं सर, मोठ्या लेवलची लोक ना लगेच तुम्हाला फीडबॅक द्यायला सुद्धा कचरतात. नाही देत सर, नाही देत. फ्रँकली नाही देत. डॉक्टर लोकांना म्हणजे मग त्यांना असं होतं की मला हा आजार होता, हे मी लोकांसमोर का प्रेझेंट करू? कारण ते मोठ्या पदवीवरती असल्यामुळे ते बँकेच्या क्षेत्रामध्ये सांगू शकत नाही. त्यांचं अप्रेझल थांबतं. हा बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे किती तुम्ही सांगितलं तर खूप पर्सनल गोष्टी होतात. हो बरोबर आहे. आणि हे मी प्रूव्ह करू शकतो, दाखवू शकतो लोकांना की हे फरक पडतोय. पण अगेन कसं होतं की ॲलोपॅथी सारखं फंडिंग नाहीये की बाबा 1000 लोक घेतली आणि 1000 लोकांना फरक पडला. बरोबर आहे. पण तिथे सगळ्यांचे मन येतं, सगळ्यांची विचारसरणी येते, लाईफस्टाईल येते. बरोबर. म्हणून आम्हाला हे प्रयत्न आहे आमचा की हा प्रपोगेट करून लोकांपर्यंत पोचवावं सायन्स. एक्झॅक्टली. निसर्गोपचार आहे, योग आहे, अक्युपंक्चर आहे, पूर्ण तुमचं लाईफस्टाईल आहे, मंत्र आहे, सूर्योपासना आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. सूर्यामध्ये दररोज तुम्ही 10 मिनिटं तरी बसलंच पाहिजे. सूर्याची ऊर्जा घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. 10 मिनिटच घ्या, फक्त 10 मिनिटं घ्या, पण बसा उन्हामध्ये. सकाळी चालेल, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी केव्हाही चालेल सर. आपल्याला खूप भीती घातलेली आहे, उतरतो ऊन नको लागायला.
हा असं म्हणतात. दुपारचं नको. तुम्ही जर बाहेर खेळला नाही, तुम्ही विचार करून बघा, तुम्ही सायकलवर जाताय किंवा आता तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला किती लोक शाळेत जाताना सायकलवर दिसतात? मुलं नाही दिसत. नाही, सगळ्यांची गाड्या झाल्या, सगळ्या शॉप बस आहे किंवा स्कूल बस आहे किंवा घरचे काही. सोडताय. हो. चालणं कमी झालं, हो, ऍक्टिव्हिटी कमी आहे. तुम्ही क्रिकेट खेळायला पण जाणार आहात तर गाडीनं जाणार आहे तिथपर्यंत, मग तुम्ही खेळणार आहात आणि गाडीनं परत येणार. हो, बरोबर आहे. मग मुलांचं मुवमेंट कमी आहे. त्यामुळे आजकाल मुलांना ADHD किंवा त्यांचा स्ट्रेस वाढलेला आहे किंवा पिअर प्रेशर जास्त आहे. बरोबर. माझ्याकडे आता 8वीचा एक मुलगा आहे, तिची गर्लफ्रेंड आहे सर. तो एम्बॅरेस्ड आहे की तो खूप लेट आहे त्या पद्धतीमध्ये. सो आय एम नॉट ट्राईंग टू डिनाय समथिंग, बट आय एम जस्ट प्लेइंग यू विथ लॉट ऑफ फन. ह्या लेवलला मी बोलतोय. तर आपल्याला ती सायकोलॉजी चेंज करावी लागेल, हॅबिट्स चेंज करावे लागतील. सायकोलॉजिकल ट्रॉमा जो लहानपणी झालेला आहे त्याला आपण फोकस करावा लागेल, ऍड्रेस करावा लागेल कुठेतरी. आणि हे सगळ्या गोष्टी नाही केल्यामुळे लोक फसतात. मग जाऊन आपण ताईत बांधतो, गंडा बांधतो आणि मग धर्माला आपण नावं ठेवतो, फ्रँकली स्पीक. हो, बरोबर आहे. त्यापेक्षा तुम्ही न फसता जर घरात बसून स्वतःची सवयी बदलल्या, तुम्ही नामस्मरण केलं तर खरोखर देव मदत करतो. आणि नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे कसं. अहो सर, नामचं उलटं करा मन होतं, मना रिव्हर्स करा नाम होतं. बरोबर. आणि हे फुकट आहे. बघा तुम्ही, पण आपल्याकडे होत नाही हो सर. हेच तर माया आहे, हेच तर आपलं प्रारब्ध आहे ना, की ते होत नाही. बरोबर आहे. आणि मी जरी बोललो, समजा मी म्हणतोय, तर आज माझ्याकडनं होईल की नाही गॅरंटी नाही. आज मी केलेलं असेल पण उद्या होईल की नाही गॅरंटी नाही. बरोबर आहे. ती सवय लावणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट इज द फन ऑफ लाईफ. म्हणजे हे कुरुक्षेत्र आहे, चालूच राहणार आहे, म्हणजे बरोबर. थांबणार नाहीये. कारण व्यक्ती कुठल्या प्रकृती. सर, डिटॉक्स, बॉडी जेव्हा डिटॉक्स आपण म्हणतो की आजकाल डिटॉक्स तेव्हा यूज केला जातो वर्ड की अरे काल रात्री दारू पिला, आज रात्री आज सकाळी बॉडी डिटॉक्स करायची. बरोबर. किंवा खूप सारी पार्टी झाली आहे, पिझ्झा वगैरे खाल्लंय, सकाळी दारू डिटॉक्स बॉडी डिटॉक्स करायची. काय सर डिटॉक्स, कसं होतं डिटॉक्स, आणि तुम्ही कसं डिटॉक्स करतात, कोणत्या पेशंट्सला तुम्ही डिटॉक्स आणि त्याचा फायदा? डिटॉक्स आणि रेज्युव्हेनेशन हे 2 वर्ड्स आहेत. ओके. डिटॉक्स म्हणजे बॉडी आपल्या आपण दररोज डिटॉक्स करते. म्हणजे तुम्ही श्वास घेता, लंग्स आपल्या आपण डिटॉक्स करतं. तुम्ही जेवता, उरलेलं अन्न तुमचे इंटेस्टाईन गुदाद्वारे काढते, ते डिटॉक्सच आहे. तुम्ही लघवीला जाता, मूत्राद्वारे तुम्ही डिटॉक्सच करताय. तुम्हाला घाम येतोय, हे बॉडी डिटॉक्सच करते. पण ज्यावेळा सिस्टम ओव्हरलोड होते, ज्यावेळा तुम्ही म्हणताय की पार्टी झाली, खाणं पिणं चुकीचं झालं, स्ट्रेसफुल झालं, ट्रॅव्हल झाला, त्यावेळी बॉडी ओव्हरलोडेड झाली आहे. त्यावेळी स्पेसिफिक तुम्ही गोष्टी केल्या. समजा तुम्ही समजा पोट साफ झालेलं नाही आहे, तर तुम्ही सकाळी उठला, 1 ग्लास कोमट पाणी घेतलं, 1 चमचा मीठ घातलं आणि तुम्ही प्यायला आणि तुमचं पोट साफ झालं, हे सुद्धा साधी डिटॉक्स आहे, फ्रँकली स्पीकिंग. हे यूज करतो आपण कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन सगळ्यात मोठा रोग आहे. सगळ्यात जास्त भारतामध्ये किंवा जगामध्ये विकणारी गोळी कुठली असेल तर कॉन्स्टिपेशनची आहे सर. हो, म्हणजे हे तुम्ही इतकं वाढत चाललंय. हो, सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात चांगला बिझनेस कुठला असेल तर सतिसाबूर आणि मिक्स करून तुम्ही सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा कॉन्स्टिपेशनचा आजकाल. त्यामुळे पाईल्सच्या डॉक्टरांचा सगळ्यात जास्त चांगलं चाललेलं आहे. कारण का, कॉन्स्टिपेशन झालं की पाईल्स येणार आहे तुम्हाला. ओके. कॉन्स्टिपेशन झालं की तुम्हाला सगळे रोग बाकीचे येणार आहेत, कारण पोटापासून सगळे रोग आहेत. बरोबर आहे. त्यामुळं डिटॉक्स हे काही नसून तुमच्या बॉडीला मदत करणे, की तुम्हाला जर मी अक्युपंक्चरद्वारे काही पॉईंट्स दिले आणि तुमचं पोट चांगलं साफ झालं, किंवा तुम्हाला काही काढा सांगितला प्यायला, किंवा काही चहा सांगितला प्यायला, त्याच्यामुळे तुमचं पोट साफ झालं, किंवा खोकला सर्दी असेल ती कमी झाली, म्हणजे डिटॉक्स झाला. हा पहिला मार्ग. ओके. त्याला आपण डिटॉक्स म्हणतो. बरोबर. आता त्याला चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला म्हणालात की सांगा सायन्टिफिकली की काय कमी होतं, तर असं सांगणं पण इझी राहील. पण हा सोपा मार्ग आहे समजवायला लोकांना की तुमचे पोट साफ ऑलरेडी करतंय बॉडी. ते मार्ग कुठे अवरोध आलाय, त्याला चांगलं करणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर येतो रेज्युव्हेनेशन. रेज्युव्हेनेशन म्हणजे तुमची शक्ती वाढवणे, प्राणशक्ती वाढवणे. तुम्ही हॉलिडेला गेलात की तुम्ही उल्हासातून पुन्हा येता. हो. पण तुम्ही हॉलिडेमध्ये फिरत राहिला किंवा थकवा काढण्यासाठी एकदमच जास्त तिथे दारू प्यायला, मग आल्यावर तुम्हाला विश्रांती घ्यावी लागते. हो. म्हणजे हॉलिडेवरनं आल्यावरती हॉलिडे घ्यावा लागतो बरं व्हायला, बरं होण्यासाठी. कारण तुम्ही थकता ना फार. हो, हँगओव्हर आहे. सो डिटॉक्स हे तुमच्या बॉडीला मदत करण्यासाठी आहे. साध्या साध्या हॅबिट्समध्ये आहे की तुमचं पोट जर डब्बा असेल तर तुम्ही रात्री एक वेळचं फास्टिंग करा. लंघनम परम औषधम. एक दिवस जेवू नका. आपल्याकडे 4 नवरात्र आहेत वर्षामध्ये. आत्ता नवरात्र चैत्राचं चालूच आहे. तर दर 3-3 महिन्याला आपल्याकडे 9 दिवसाचे नवरात्र, 4 नवरात्र आहेत आपल्याकडे वर्षभरात आपल्या संस्कृतीमध्ये. काही संस्कृतीमध्ये 40 दिवसाचं नवरात्र आहे, किंवा ज्याला आपण
अरब कंट्रीमध्ये त्याला आपण रमजान म्हणतो, हो किंवा ख्रिश्चन लोक 40 दिवसाचा करतात, ज्यू लोक 40 दिवसाचा करतात. त्यामुळे तिथे 40 दिवसाचा त्यांनी प्रथा ठेवलेली आहे. हो आपल्याकडे 9 दिवसाचा आहे, हा 36 दिवस वर्षाचे. प्लस आपल्याकडे मधी फास्टिंग आहेच आहे. म्हणजे तुमचं हा दिवस आला किंवा हे एकादशी आली, चतुर्थी आली, सो अननोईंगली तुम्ही उपास करता. बरोबर. पण आपल्याकडे ही प्रथा आहे उपासाची, पण आपण ती सोडलेली आहे. हो उपवास, देवाजवळ बसणे म्हणजे उपवास, किंवा चांगलं विचार करणे हा उपवास. पण आपण ते न करता खिचडी खातोय, चहा पितोय, कॉफी पितोय, कलिंगड खातोय, ज्यूस पितोय, दूध पितोय. त्या दिवशी उलट जास्त पोट भरलेलं असतं, नाही पिलं की लगेच डोकं दुखतं. सो दॅट इज केला पाहिजे उपवास. हा उपवास केला पाहिजे. हे समजवणं लोकांचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं, याच्यात आपल्याला पैसे मिळणार नाहीयेत. नाही आपण हे फक्त लोकांपर्यंत चांगली सवय पोहोचवतोय. हो जर सवयी बदलल्या लोकांनी, आणि खऱ्या अर्थाने पाण्यावरती, आता तुम्ही मोदीजींना आपण म्हणतो हो की ते 9 दिवस करतात फक्त पाण्यावरती, लिंबू पाण्यावरती उपास करतात. काही लोक आहेत ना जेन्युइनली करणारे उपास, तरी एनर्जी आहे. कारण 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल, 3rd डेला बॉडी एकदम सिस्टमॅटिकली क्लेन्स व्हायला चालू करेल. पण ते मार्गदर्शनाखाली केलं तर अतिउत्तम. मार्गदर्शन. हा एक्झॅक्टली. असं नको व्हायला की उपास केला आणि तुमचं बीपी कमी झालं, तुम्हाला चक्कर आली, मग तुम्ही उपासाला नावं ठेवणार. त्यापेक्षा तुम्ही मार्गदर्शनाखाली करा, विचारून करा. याची काही फी जास्त नसते. नॉर्मल न्यूट्रिशनची जेवढी फी तेवढी सिंपल. आणि तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं तर आजकाल खूपशा रोगांमध्ये उपास हा सांगितला जातो. आपण इंटरमिडियंट फास्टिंग म्हणाल तर लोकांना जास्त कळेल, कारण तो वर्ड जास्त तुम्ही जर सकाळी म्हणालात की 12 तास जेवू नका, तर तुम्ही लोक म्हणतील काय काय फॅड आहे. पण तुम्ही म्हणा इंटरमिडियंट फास्टिंग 12 आवर्स करा, तर येस दॅट इज ट्रू. जोपर्यंत तुम्ही ते इंग्रजीमध्ये सांगत नाही तोपर्यंत लोकांना पटत नाही. की आपण न्याहारी सकाळी उठल्यावरती करा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर किंवा तोपर्यंत जेवून घ्या आणि रात्री काही जेवू नका, हे पटत नाही. पण इंग्लिश मध्ये सांगितलं पटतं ना सर. बरोबर आहे सर. आजकाल आहे ना असं बघितलं जातं की आपले जे आमचे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा यांचे गुडघ्यांचे त्रास वाढत चालले. बरोबर. खूप ऑपरेशन्स होत आहेत सर गुडघ्यांचे. म्हणजे आजकाल तर मी असं बघितलंय की जो इन्शुरन्स काढला जातो हेल्थचा आपला, तर आधीच काढून ठेवतात की लोकांना माहिती आहे की नंतर गुडघ्याचे ऑपरेशन होतील तेव्हा 3 लाख रुपये लागणार आहे, तर आधीच काउंट होतं. याला तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? जिथे ऑपरेशनची गरज आहे तिथे गरज करावंच लागेल. पण जर ऑपरेशन डिले करता आलं किंवा त्याला रिव्हर्स करता आलं, जसं मी मगाशी म्हणालो युटरससाठी की त्यांना सांगितलं होतं रिमूव्हल, पण आपण त्याला अवॉइड करू शकलो, तसं बॅक पेनचे पण भरपूर लोक आहेत ज्यांना सांगितलंय की आत्ताच्या आता ऑपरेशन करा, आणि ते 5-5, 6-6 वर्ष झालेले आहेत की ते नीट गरज नाही. हा, कारण खूप वेळा कसं होतं की आजूबाजूचे मसल्स जे आहेत, लिगामेंट्स जे आहेत, त्यांना रेज्युमिनेट करायला किंवा त्याला पुन्हा रक्त भिसरण करायला आपण वेळच देत नाही. बरोबर आहे. आपली मुवमेंट जी आहे ती चुकीची झाली तर आपण त्या मसलला रक्तपुरवठा कमी करतो. तर एक्सरसाइज म्हणजे काय, रिहॅबिलिटेशन किंवा ट्रीटमेंट म्हणजे काय की त्या एरियामध्ये रक्तपुरवठा वाढवणे, ओके, त्या पद्धतीनं आहार देणे. जर तुमचं पोट जास्त पुढे आलेलं असेल तर तुम्हाला पाठीचा त्रास होणारच आहे. तुम्हाला गॅसेस आहेत, कॉन्स्टिपेशन आहे, तर पाठीचा त्रास होणारच आहे. बरोबर. तर जे कोणी पाठीच्या त्रासासाठी येतं, माझा पहिला प्रश्न असतो की तुमचा पोटाचा त्रास आहे का? पण ते म्हणतात नाही, उसका काय संबंध आहे. पोटाचा त्रास कसा आहे, तुमचा वात जास्त वाढलेला असेल, गॅसेस जास्त असतील, ब्लोटिंग असेल, तर तुम्हाला पाठीचा त्रास होणारच होणार. तसंच तुमचं वजन जास्त असेल आणि गुडघ्याचा त्रास आहे, तर पहिलं कार्य काय आहे, वजन कमी करणे, पोट चांगलं करणे, वात कमी करणे. तुमचा आपोआप गुडघ्यामध्ये फरक दिसेल तुम्हाला. बरोबर. पण आपण काय करतो, शॉर्टकट करतो, आपण सवयी बदलत नाही. आपण डॉक्टरला विचारतो की गुडघ्याचा त्रास, गोळ्या द्या, नाही झालं ऑपरेशन करा, पण आपण वेट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. सेम डायबिटीजचा, डायबिटीज बरोबरचा त्याचा भाऊ जो आहे तो हाय बीपी आहे, आणि हाय बीपी जर असेल तर डायबिटीज आहे. हे एकत्र बहीण भाऊ प्रत्येक वेळी येतातच. करेक्ट. मग तुम्ही मॅनेज करायला काय करता, तुमच्या सवयी बदलल्या पाहिजेत ना. बरोबर आहे. मॅक्सिमम रोग आजकाल औषधं कमी आहेत म्हणून रोग नाही आहेत सर, आपल्या सवयी खराब आहेत म्हणून रोग आहेत. हेच खरं आहे सर. बघा तुम्ही, आणि मेन म्हणजे त्याच्यात आहार, झोप आणि तुमचे विचार हे इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय आता काय दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर ऍक्सिडेंट असेल, तुमचा रेग्युलर जेन्युइन ट्रॉमा असेल, तर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ते केलंच पाहिजे. पण 70 to 80% प्रॉब्लेम्स आता लाईफस्टाईलचे आहे. हो, लाईफस्टाईल. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावरती हलत नाहीये, स्ट्रेसमध्ये जगताय आणि रात्री मोबाईल बघत झोपताय. बरोबर. मग रोग येणारच ना सर. एक्झॅक्टली. बरोबर. ऍब्सोल्युटली. तर त्याबरोबरीनं कसं आहे की तुम्ही स्वतःला विश्रांतीही देत नाहीये, तुम्ही माइंडला सारखा ऍक्टिव्ह ठेवताय. जर तुम्ही विश्रांती दिली नाही शरीराला, झोपेत लोक आजकाल काही ऍक्टर्सना फॉलो करतात, काही गुरुंना फॉलो करतात की 2 तास झोपतील, 3 तास झोपतील. त्यांनी केलं म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला 6 तास, 7 तास, 8 तास झोप आहे ती घ्या.
कारण झोपेसारखं रेज्युमिनेटर नाही आहे, झोपेसारखं औषध नाही आहे. झोप जर जास्त घेत गेला व्यक्ती, म्हणजे 8 ते 9 तास एकदमच जास्त म्हणतोय मी, बरोबर. 8-9 तास बरोबर. त्याच्या लाईफस्टाईलमध्ये, तर त्याची बॉडी जरी काही प्रॉब्लेम असेल तर ते रिकवर व्हायला सुरुवात होते. रिकवर व्हायला सुरुवात होते, त्याचं मन शांत राहतं. ज्यांची झोप होत नाही त्यांचं त्रागा जास्त असतो. मी हे जेन्युइनली सांगतोय, मी असं नाही म्हणत आहे की मी अनुभवानं सांगतोय. जेव्हा माझी झोप चांगली असते तेव्हा माझं मन, माझा मूड चांगला वेगळा असतो. जेव्हा माझी झोप झालेली नाहीये, आजूबाजू वातावरण किती चांगलं असलं तरी मी त्रागामध्ये असतो. बरोबर. आता तुम्ही अनुभव केले की नाही मला माहिती नाही. एक्झॅक्टली मी केलंय सर. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या साध्या सोप्या आहेत. बरोबर आहे. पण ह्याला जर आपण सांगितलं नाही समोरच्याला समजावून, तर लोकांना अटेन्शन देण्यासाठी वेळ नसतो सर. हो. लोकांना भारतामध्ये काय चाललंय, विदेशामध्ये काय चाललंय माहितीये, हो. पण स्वतःच्या मनात काय चाललंय ते लोकांना माहिती. ते माहित नाहीये. आणि लोक खोटंही बोलतात सर आजारांच्या बाबतीत, म्हणजे सांगत नाही की मला हे होतंय, घरी पण नाही सांगत, डॉक्टरकडे पण नाही जात. त्यांना असं वाटतं की काहीतरी मोठं निघून जाईल मला. बरोबर. बट सरांनी आपल्याला खूप तेच व्यवस्थित समजवलंय की इतके मोठे आजार नसतात. तुम्हाला जरी ते कॉन्स्टिट्यूशन वाटत असेल, पण ते स्मॉल थिंग जर तुम्ही प्रॉपरली त्याच्यावर ट्रीट केलं आणि सवयी चेंज केल्या, थोडा गायडन्स घेतला सरांचा, तर ते खूप लवकर निघून जातात त्या गोष्टी. मेन आहे तुमच्या सवयी, खूप इम्पॉर्टंट आहे सर. खूप इम्पॉर्टंट आहे. सर ॲक्युपंक्चर थ्रू असे कोणते 5 आजार सांगाल तुम्ही जे सरप्राइझिंगली त्याच्यावर क्युअर झाले ते डिसीजेस? अक्युपंक्चरद्वारे तुम्ही पेन मॅनेजमेंटची जी प्रॉब्लेम आहे, पेनची प्रॉब्लेम आहे, तर 3 महिन्यापासून तुम्हाला पेन असेल, मानेचं असेल, पाठीचं असेल, गुडघ्याचं असेल, एल्बोचं असेल, रिस्टचं असेल, अँकलचं असेल, मायग्रेन असेल, ह्या पेनच्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल किंवा फायदा अक्युपंक्चर करू शकतो. जर तुम्हाला हा 3 महिन्याच्या पुढचा आजार आहे म्हणजे हा क्रॉनिक झालेला आहे. दुसरा म्हणजे तुमच्या फर्टिलिटीसाठी, म्हणजे तुमच्या स्त्रीरोगांसाठी, म्हणजे तुम्हाला जास्त पिरियडचा त्रास आहे, PCOD आहे, तुम्हाला स्किनवरती काही ॲक्ने पिंपल्स आहेत, तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला मासिक पाळीचा श्वेतप्रद म्हणजे पांढरं डिस्चार्ज जास्त होतो आहे, किंवा नॅचरल कन्सेप्शन होत नाही आहे, IVF रिकरंट फेलियर होतं आहे, ह्याच्यासाठी अक्युपंक्चर खूप मदत करतं. अक्युपंक्चर आणि आहार. ओके. तिसरं म्हणजे पोटाचे रोग, तुमचं कॉन्स्टिपेशन आहे, अल्सर आहेत, तुम्हाला प्रचंड उलट्या होत आहेत सारख्या, किंवा जास्त टॉयलेटला जावं लागतंय, IBS आहे, ह्या गोष्टीसाठी खरंच अक्युपंक्चर रामबाण उपाय करतं. ओके. चौथं म्हणजे तुमचं सायकोलॉजिकल डिसऑर्डर, म्हणजे माझ्याकडे आता बायपोलर डिसऑर्डर जे आहेत त्या मॅडमच्या आल्या माझ्याकडे, त्यावेळी 4 गोळ्या होत्या. US त्या मॅडम आहेत आणि 4 गोळ्यांवरनं आता त्या 1.5 गोळीवरती आलेल्या आहेत. बायपोलरची केस आहे. आणि मी लिटरली सांगतोय तुम्हाला की मन हे खूप खूप मोठी गोष्ट आहे, जे आत्ता आपण पतंजली योगसूत्र आत्ता चाळायला लागलोय. बरोबर. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की मी आत्ता 1% समजलोय, मला पुढचं तर फार मोठं आहे. हो. तर 1% समजून जर मी लोकांच्या मदतीला मदत करू शकतो किंवा लोकांच्या मदतीला उपयोगी पडू शकतो, तर खरंच खूप अवलिया आपल्याकडे लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टी कळत होत्या. बरोबर आहे. तर मनाच्या रोगांसाठी ज्यांना भीती होते, माझ्याकडे एक डॉक्टर मॅडम आहेत ज्यांना घरात एकट्या बसल्या की मागं कोणतरी माझ्या मागं आहे, माझ्या मागं सावली आहे, किंवा मला अस्वस्थ वाटतं, मला बेचैनी वाटते, किंवा माझ्यावरती कुणी काहीतरी केलेलं आहे हे सारखं मनात राहतं, तेव्हा कुणीतरी नजर लावतंय. बरोबर. आणि आहेत गोष्टी, मी नाही म्हणत नाही, ह्या गोष्टी सुद्धा आहेत. पण खूप वेळा सायकोलॉजिकल आपण बनवतो, काय काय वेळा अटेन्शन घेण्यासाठी सुद्धा बनवतो, फ्रँकली स्पीकिंग. हो. त्यावेळी मला ॲस्ट्रोलॉजी मदत करते की समजवायला की समोरचा पेशंट काय सांगतो, काय काय वेळा रोग काय आहे ह्याच्यापेक्षा समोरचा व्यक्ती काय बघण्याचं गरजेचं असतं. बरोबर आहे. कारण रोग हा आपण बरं करू शकतो, पण त्याची वृत्ती बदलणं फार इम्पॉर्टंट असतं. बरोबर. समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याचा चंद्र बघत असाल ना तुम्ही अशा. त्यामुळे तो कुठं बसला आहे, कोणावर बसलेला आहे, कोणाची दृष्टी तिकडे आहे, कारण ह्यावरनं त्याची मानसिकता कशी, कारण स्ट्रेस घेण्याची पद्धत आहे सर. बरोबर आहे. आता मला जर ताप आला तर मी फार आरडाओरडा करणार, तुम्हाला समजा ताप आला तुम्ही शांतपणे बसा. प्रत्येकाची पद्धत वेगळी. तुमच्या साधारणपणे ह्या दादाला जर काही ताप आला तर म्हणेल की तापच आहे ना, काही बिघडत नाही, मी काम करायचं आहे. त्यामुळे एकच ताप, पण 3 लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला सामोरे जात आहेत. बरोबर. मग सामोरे येण्याची पद्धत कशी आहे, तो माणूस ते योग्य ठिकाणी करू शकेल का, त्याची ती कुवत आहे का, सांगितल्यावरती तो ऐकेल का, हे पण कळलं पाहिजे ना सर. बरोबर आहे. मी उगीच सांगणार आणि ते दगडावरती लोक फुडल्यासारखं आहे, काय उपयोग होणार नाही, इकडनं ऐकेल इकडनं सोडून देईल. हो. आणि आपला प्रयत्न आहे की लोकांपर्यंत हे ज्ञान खऱ्या अर्थानं पोहोचलं पाहिजे. त्यांनी फक्त आपले हॅबिट चेंज करावेत, सूर्यामध्ये बसावं, थोडा व्यायाम करावा, आहारामध्ये आपण जसं सांगितलं तसं फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स थोडंसं कार्बोहायड्रेट कमी ठेवावेत, प्रोटीन आणि फॅट्स आणि तुमचे सॅलड जास्त खावं,
ताक प्यावं, दही खावं, तूप खावं, चालावं दररोज कमीत कमी 5 ते 10 किलोमीटर. हो बेसिक काही ह्या बरोबर, छोट्या बरोबर. गोष्टी कराव्या. बरोबर. ह्या केल्यावर तुमचे 50% रोग आपोआप कमी आपोआप होतील. कमी होऊन जातात. झोप चांगली घ्यावी, नामस्मरण करावं. हम्म. 50% रोग तुमचे असेच बरे होतील. जी लोक बरी होते त्यापुढे त्यांना आमची गरज लागावी. नाही एकडनं बरं झालं तर सर्जरी करावी. Right. हा जर मार्गदर्शन असं स्टेप बाय स्टेप केलं तुम्ही तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मेडिकल सायन्सचा उपयोग होईल. एक्झॅक्टली. मीडिया जे आहे सर आजकालचं ते तुमच्या थिंकिंगवर आणि तुमच्या मेंटल हेल्थवर काही परिणाम करतंय का? काय तुमचं ओपिनियन याबद्दल? सर तुम्ही जेवढं चांगल्या गोष्टी बघाल, मीडिया हे दुधारी तलवार आहे. केलं तर फारच उपयोगी पडतं, हो. नाही केलं तर तुम्हाला ते खाली पण घेऊन जातं. घेऊन जात. बरोबर. बरोबर आहे. राईट. तर मीडियाचा सही उपयोग पण तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्ही काय बघताय, तुम्ही काय ऐकताय, तुम्ही किती वादविवाद बघताय का किंवा तुम्ही नामस्मरण बघताय किंवा चांगल्या गोष्टी बघताय. बरोबर. त्यामुळे मीडिया हे तुमच्यासाठीच आहे, 24 तास उपलब्ध आहे. पण कसं आहे, फ्रीडम हा तुम्हाला पण कळता आला पाहिजे कुठे थांबवावा. ते बटन थांबवायचं होत नाही खूप वेळा, तिथे माणूस हरतो. म्हणजे माझ्याकडनंही होत असेल, तुमच्याकडनंही होत असेल. परफेक्ट कुणीच नसतो सर. राईट. म्हणजे परफेक्शनच्या मागे आपण करत नाही, आपण प्रयत्न तरी करू बरोबर आहे. की रात्री एका टाइमला झोपूया, हा. एका टाइमला उठूया. एवढं जरी आपण पाळलं ना, एक हॅबिट, झोपायची व्यवस्थित आहे. एकच हॅबिट तुम्ही चांगली, 11 ते 7 झोपा बस. बस एक हॅबिट चांगली करा. ती एक हॅबिट चांगली केली ना की तुमचं पूर्ण बाकीच्या गोष्टी लाईनमध्ये येतील. हो. म्हणजे ती नो कॉम्प्रोमाइज पाहिजे. हम्म. कुठली एक गोष्ट की राज ही गोष्ट करणारच आहे किंवा चेतन ही गोष्ट करणारच आहे, ह्याचं हे रुटीन आहे. एक गोष्ट करायची. हा एकच गोष्ट ती नॉन हे पाहिजे की तिथं तुमचं Compromise नको. कॉम्प्रोमाइज होणार नाही. ती एकच गोष्ट करा की बाबा मी मग एवढंच खाणार आहे. जसं काही स्टारचं लोकांचं आहे, काही एक मोठा स्टार आहे, विराट कोहली पण सर. विराट कोहली आहे, बिगेस्ट एक्झाम्पल आहे. किंवा एक मोठा स्टार आहे, तो फक्त एका चिकनच खातो, हा. बाकीचा तो पोळी खात नाही, भात खात नाही, फक्त चिकन आणि ब्रोकोली खातो. हम्म. आणि तो अजूनही 60मध्ये सुद्धा एकदम यंग वाटतो, 40मध्ये बरोबर आहे. अजूनही तो जवान वाटतो. तर असे पण आहेत ना, त्यांनी स्वतःवरती कंट्रोल केलेला आहे. तर काहीतरी नॉन निगोशिएबल आहे ना त्यांचं, किंवा माझी एक्सरसाइज, माझं आहार, अक्षय कुमार घ्या, विराट कोहली घ्या, हे सुपरस्टार उगीच नाही आहेत ना. बरोबर. आता आपले पॉलिटिशियन सुद्धा, खूप पॉलिटिशियनला तुम्ही बघा, त्यांच्या आहारावरती खूप कंट्रोल असतो. हो. आमच्याकडचे गिरीश महाजन आहेत सर, ते खूप म्हणजे हेल्थकडे खूप त्यांचं लक्ष आहे. बरोबर आहेत म्हणजे भरपूर. आपण धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, बरोबर. नाव मला नीट आठवत नाही, बट ते पण व्यायाम वगैरे. आजकाल पॉलिटिशियन्स पण या गोष्टींकडे बघायला लागले. आपले दादा आता जे होते त्यांचं एक अजित दादा आहे, त्यांनी ते सांगितलं काही व्यसन करा, व्यसनापासून लांब राहा. व्यसनापासून लांब राहा म्हणतात. दारू सिगरेट करू नका. त्यांचा तो आहे ना व्हायरल, बरोबर. की व्यसनापासून तुम्ही लांब राहा. ह्या मोठ्या आपण मोठे लोक का मोठी होतात, काहीतरी नियम फॉलो करावे लागतात हो सर. राईट. आपण जर काहीच नियम फॉलो केले नाहीत, जसं आपण ट्रॅफिकमध्ये चालवतो तसं जर आयुष्य चालवलं तर मग ऍक्सिडेंट होणारच तेव्हा. स्ट्रेस सर आजकाल प्रत्येकाला आहे. म्हणजे कुणाचं प्रमाण 1% आहे, कुणाचं 40 आहे, कुणाचं 70 आहे. ते तुमच्या बॉडीला कसं डॅमेज करते स्ट्रेस? सर ताण हा मराठीमधला खूप चांगला छान शब्द आहे. स्ट्रेस मला एवढा हा सांगता येणार नाही तुम्हाला. ताण म्हणजे तुम्ही जर धनुष्यबाण घेतला आणि त्याला आणलं तर जेवढं ताणायचं तेवढं ताणलं तर बाण व्यवस्थित जातो. बरोबर. पण तुम्ही जास्त ताणला तर ती रस्सी तुटते. बरोबर. स्ट्रेसचं पण तसंच आहे. बाण जर पुढे गेला पाहिजे आयुष्यामध्ये, ताण पाहिजे. म्हणजे गुड स्ट्रेस इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे. पण त्याला एवढं तुम्ही जर ताणलं तर ती रस्सी तुटेलच. राईट. म्हणजे बाण पण जाणार नाही आणि तुमचं धनुष्यही तुटेल. सो स्ट्रेस हा इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय कामं पण होणार नाहीत सर. नाही होणार. बरोबर आहे. उठणार आहे माणूस सकाळी, नाही काही मोटिवेशन राहणार नाही जगण्यात. हो. स्ट्रेस इज इम्पॉर्टंट. स्ट्रेसला आपण नावं ठेवायला नको, पण अतिरेक झाला तर मग प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग त्याला तुम्ही काढत नाही. जसं आपण म्हणालो, काही ती गोष्ट झाली, ती मनात राहिली आणि तुमची एनर्जी खराब झाली, तुम्ही काढली नाही त्याला. तर काढण्याच्या कुठल्या गोष्टी आहेत? आहार आहे, व्यायाम आहे, सूर्यप्रकाश आहे, अक्युपंक्चर आहे. कारण अक्युपंक्चरनं आम्ही जेन्युइनली त्या एनर्जीचा बॅलन्स करतो. तुमच्याकडे नामस्मरण आहे. ह्या गोष्टींद्वारे लोकांची मॅजिक होते, ती एनर्जी बदलते. त्यामुळे ताण हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण चुकीच्या पद्धतीनं मॅनेज नाही करायचा, चांगल्या पद्धतीने मॅनेज करा. दारू पिऊन नाही, सिगरेट पिऊन नाही. बरोबर. पण दॅट इज इन ब्रॅकेट्स. करेक्ट. असं नको वाटायला की आपण दारू आणि सिगरेट बंद करा. कारण कुणालाही सांगितलं बंद करा, लोकांना आवडत नाही आवडत. लोक म्हणतात ठीक आहे, मग एवढे लोक करताय, मग मी का नको करायला. सगळ्यात कसं होतं त्यावेळी पण लक्षात घ्या सर, की माझ्याकडे अशी लोक येतात की आम्ही व्हेजिटेरियन आहोत, आम्ही काहीही अंड खाल्लेली, दारू पिलेली नाही, काही केलेली नाही, मग आम्हाला रोग का, ह्याचं सांगा. आता दारू पिणाऱ्या माणसाला कॅन्सर का?
कमेंट असतात तशा काही काही. एखादा व्यक्ती सांगत राहतो सोशल मीडियावर की दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, बॉडीसाठी खराब आहे. तिथे खाली कमेंट असते की सगळ्यात जास्त कॅन्सर तर याच लोकांना होत आहे जे काही हे व्यसन करत नाहीत. आता काय बोलणार. हे रियालिटी पण आहे. पण आता मग तिथे मग तुम्हाला प्रारब्ध लक्षात येतो. तिथे तुम्हाला लक्षात येतं की हे तुम्हाला होणार होतं स्पिरिच्युअल. तिथे तुम्हाला स्पिरिच्युअलची हेल्प घ्यावी लागते. काही गोष्टींचं उत्तर माझ्याकडे नाहीये सर. बरोबर आहे. बरोबर आहे. का होतं ह्याला मला माहित नाही. आता मी सायंटिफिक सांगू शकतो की हा सेल असं होतंय, ते ऐकत नाहीये म्हणून तो वाढला आहे, हे उत्तर झालं. का ह्याचं उत्तर अजूनही सायन्सला कळलेलं नाहीये. बरोबर आहे. तर का ह्याचं आपण मार्गदर्शन करू शकतो, मॅनेज करू शकतो, किमो देऊ शकतो, रेडिओ देऊ शकतो. आम्ही अक्युपंक्चरद्वारे किंवा आहाराद्वारे कॅन्सर रिहॅबिलिटेशन पण करतो. ओके. आम्ही त्याला पण मदत करतो की तुम्हाला किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत, रेडिओथेरपीचे साईड इफेक्ट आहेत, उलट्या होत आहेत, वजन कमी होत आहे, हेअर लॉस आहे, स्किनचे प्रॉब्लेम आहेत, झोप लागत नाहीये, अंगात दाह होतोय खूप. ओके. ह्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं अक्युपंक्चर आणि आहार मदत करतं. बरोबर आहे. जसं मी मगाशी म्हणालो की लोकांना असं वाटतं की माझ्या मागे कोणीतरी आहे, त्यांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर होतात, तर अक्युपंक्चर एक घोस्ट पॉईंट पण आहे. ओके. भूताची पॉईंट, ते नाव आहे पॉईंटचं नाव भूताची नाव आहे की ह्या पॉईंटला जर तुम्ही पॉईंट ह्या निडल दिले तर त्याचं मन चांगलं होतं. आणि ते जे मेरिडियन जी रिलेटेड आहे किंवा ज्या एनर्जी रिलेटेड आहे ती एनर्जी गुरुची आहे सर. यू ॲस्ट्रोलॉजी शिकलो त्या लक्षात आलं की ती गुरुची एनर्जी आहे. ती आय कुड कनेक्ट. बुधाची एनर्जी कुठली, मंगळाची एनर्जी कुठली, मग तुमची राहूची एनर्जी कुठली, शनीची एनर्जी कुठली, हे तुम्ही आपल्या शरीरामध्ये हे ग्राफ करू शकता. म्हणजे समजू शकता की हा इश्यू आहे, असं आहे. जेव्हा 7:30 आहे तर तुमचं मॅनेजमेंटचे तुम्हाला लक्षात येत नाही मॅनेजमेंट कसं करावं. बरोबर आहे. माणूस विथळतो, त्या आधी 7:30 ऐकून घाबरलेला असतो. हो. मग त्याला मॅनेजमेंट कळत नाही, चांगला वाईट मध्ये फरक कळत नाही. राईट. म्हणजे शनी हा बेसिक तुमच्या कर्माचा दाता आहे. तर मग तेच कर्म चांगली करण्यासाठी तुमची बुद्धी ती चांगली पाहिजे ना तिथे. बरोबर. चांगलं काय वाईट काय कळलं पाहिजे. मग ह्याला तुम्ही सायंटिफिकली किंवा इझी पद्धतीने सांगितलं समोरच्या माणसाला धीर येतो. आपलं काम आहे कॉन्फिडन्स वाढवणे, घाबरवणे नाही. करेक्ट. तर सायन्स हे इझी करता आलं पाहिजे. निसर्गोपचार, अक्युपंक्चर, योग, सूर्यप्रकाश हे इझी आहे सर. बरोबर आहे. आणि आपल्याकडे अवेलेबल आहे. आजकाल जेवणी सगळ्यांकडे आहे. बघितलं, पैसे आहेत, जेवणी आहे, औषधी आहेत, सगळ्या गोष्टी आहे. मग पण त्या वापरता येत नाही. व्यवस्थित जास्त वापरलं जातं, एकदम बिलकुल वापरलं जात प्रमाणात सगळ्या गोष्टी असल्या याचं आयुष्य चांगलं आहे. सर 5 अशा हॅबिट सांगा की ज्या फॉलो केल्यानंतर कोणताच डिसीज होणार नाही. असं नाही होऊ शकत की कोणताच होणार नाही, पण व्हायचे जे चान्सेस आहे ते खूप कमी होऊन जाते 5 हॅबिटचा. सकाळी उठल्यावरती सर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही उठल्यावरती 2 मिनिटं बसून तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदेवाचं किंवा कुणाला तो इष्टदेव आहे, गॉड आहे, भगवान आहे, अल्लाह आहे, त्याचं पहिल्यांदा थँक्यू म्हणा. सुरुवात करतानाच थँक्यू म्हणून पहिली हॅबिट. ओके. कारण तुम्ही जेव्हा जग उघडता, कारण तुम्ही अंतर्मुख असता. हो. तुम्हाला लक्षात झोपल्यावर तुम्हाला कळत नाही बाहेर काय चाललंय, त्यामुळे तुम्ही जगामध्ये पुन्हा येताय. हो. त्यामुळे तुम्ही अंतर्मुखतेकडून बहिर्मुख होताय, म्हणजे बाहेरचं जग पुन्हा बघताय. त्यामुळे पहिल्यांदा ग्रॅटिट्यूडनं तुम्ही सुरू करा. हा पहिला नियम. दुसरं म्हणजे उठल्यावरती कोमट पाणी जमलं तर 1 लिटर ते अर्धा लिटर ते 1 लिटर कोमट पाणी प्या. हो. रोज. त्यात जमलं तर तुम्हाला पोटाचे त्रास असलं तर 1 चिमूटभर हळदी, अर्धा चमचा मीठ हे घालून तुम्ही प्या. म्हणजे पोट हे हलकं राहील तुमचं. ओके. हे दुसरा नियम. तिसरा नियम म्हणजे जेवण कमीत कमी 32 वेळा चावून खा. बारीक चावून खाणे. बस हा तिसरा नियम आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काही खा, चावून खा. चौथा नियम म्हणजे जमलं तर थंड पाण्याने आंघोळ करा. जेवढं थंड पाण्याने आंघोळ करा तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. आता हे नॉर्मल लोकांसाठी सांगतोय. आता समजा तुम्ही ओल्ड आहात, तुमच्याकडनं होत नाहीये, कोमट पाण्याने आंघोळ करा. कोमट नाही करा. पण एकदम गरम पाण्याने आंघोळ करू नका. गरम पाण्याने तुमची एनर्जी कमी होते. हो. कधीतरी आठवड्यात एकदा ठीक आहे रिलॅक्सेशनसाठी, पण दररोज जेव्हा तुम्ही करता त्यावेळी तुमची व्हायटल फोर्स कमी होतो, प्राणशक्ती कमी होते, तुमची इम्युनिटी कमी होते. हा चौथा. आणि 5वा म्हणजे झोपेचा एक नियम करा. झोप जर तुमची वेळेवरती झाली तर तुमच्या भरपूर गोष्टी लाईनमध्ये येतील. बघा, तुम्ही या 5 गोष्टी करा, माणसाची पर्सनॅलिटी चेंज होईल. तेव्हा तो अवेअर राहील की आजूबाजूला काय व्हायला लागले. अवेअर राहिला की तो बिहेवियर चांगला करेल. आपण गाडी चालवतोय, आपल्याला आजकाल बघा तुम्ही गाडी चालवतो लोकांना अवेअर असते की कशी चालवते, कुठनं कोण येत आहे, असंही चालू. आपण त्या सिव्हिक सेन्स म्हणतो. त्या सिव्हिक सेन्ससाठी पर्सनल सेन्स पण आला पाहिजे ना. बरोबर. की तुम्ही स्वतः आहात तिथे. राईट. त्या वेळेचं पाबंदी तुम्हाला आहे. त्यामुळे वी कॅन ओनली से आपण एक मदत करू शकतो. ह्या 5 गोष्टी जर लोकांनी फॉलो केल्या तर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये, स्वतःशी पण दुसऱ्याशी पण खूप इम्पॉर्टंट इम्प्रूव्हमेंट होईल. खूप मजा आली सर पॉडकास्टमध्ये. म्हणजे मला पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आज, की ज्यामध्ये आपण म्हणतो की
आपण लाईफला खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकले की मग हे सगळं फॉलो केलं तरच येईल. खूप सिम्पल आहे. विचार चांगले ठेवा, तुमचा आहार चांगला ठेवा आणि मन तुमचं स्ट्रेस फ्री राहा. फ्रेश सगळ्या गोष्टी मिळणार आहे. आणि नाही फॉलो करू शकत आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम येत आहे तर सरांना कॉल करा. सर आपल्याशी कसं कॉन्टॅक्ट करू शकतात जर कुणाला करायचं आहे तर? तसं आमचं विमाननगर आणि औंधमध्ये क्लिनिक आहे. ओके. तर विमाननगरमध्ये गेली 10 वर्ष क्लिनिक आहे आमचं. आता आम्ही औंधमध्ये सुद्धा चालू केलेलं आहे. तर तिथे आमच्याकडे निसर्गोपचार, अक्युपंक्चर, योगचिकित्सा, थेरपीज, शॉकवेव्ह थेरपी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपीज असतात. तर लोकांना जे गरजेचं आहे त्यानुसार आम्ही मार्गदर्शन करतो. काही लोकांना ऑनलाईन लागतात विदेशी, तर आम्ही आहाराद्वारे फंक्शनल मेडिसिनचं कन्सल्टिंग ऑनलाईन करतो. ओके. बेसिकली लाईफस्टाईल चेंज हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि काही लागलं तर डॉक्टर राज कुलकर्णी तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट सगळं मिळूनच जाईल. आणि मी पण डिस्क्रिप्शनमध्ये सरांचे सगळ्या लिंक्स, सरांचे कॉन्टॅक्ट नंबर जिथे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकतात, सोशल मीडिया लिंक्स आणि डिस्प्लेला पण तुम्हाला सरांचा नंबर दिसत असेल की जिथे तुम्ही कॉल करू शकता. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच.